you, Jesus. Hallelujah. Hallelujah. Thank you, Jesus. यावेळी आपण आजच्या भक्तीला सुरुवात करूया. आपण सर्वजण उठून उभं राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये. थँक्यू जीसस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या वेळामध्ये आपण सर्वांनी परमेश्वराला धन्यवाद देऊया, परमेश्वराची स्तुती करूया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तू स्तुती करतो, कारण प्रभुदेवा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. तू अद्भुत आहेस, तू राजांचा राज्य आहेस, तू प्रभूंचा प्रभू आहेस. प्रभुदेवा आठवडाभर तू आम्हाला सांभाळलं आणि परमेश्वरा ही रविवारची वेळ प्रभुदेवा, ही सुंदर सकाळची वेळ तू आमच्या जीवनामध्ये दिली की प्रभुदेवा आम्ही मंदिरामध्ये यावं आणि परमेश्वरा तुझी भक्ती आणि आराधना करावी. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा आता होणारी प्रार्थना भक्ती तू आशीर्वादित कर. प्रभुदेवा आम्ही तुला विशेष विनंती करत आहे प्रभुदेवा की आजच्या प्रार्थनेमध्ये, आजच्या भक्तीमध्ये तुझं सानिध्य असू दे, तुझी उपस्थिती असू दे. आराधनेमध्ये परमेश्वरा तू विराजमान हो. आज तू प्रत्येकाला स्पर्श कर. आज प्रभुदेवा प्रत्येकाची तू प्रभुदेवा भेट घे, प्रत्येकाशी बोल परमेश्वरा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. आज होणारी भक्ती आराधना आम्ही तुमच्या महानात देत आहे. पवित्र आत्मा तू ये, आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तू आम्हा प्रत्येकाला चालव आणि आम्हा प्रत्येकाद्वारे परमेश्वरा येशू तुझं गौरव, तुझी महिमा करून घे. धन्यवाद, धन्यवाद. प्रभुदेवाच्या येण्याच्या मार्गावरती असेल त्यांचे मार्ग मोकळे कर. पवित्र आत्मा तू प्रत्येकाला सहाय्य कर, मदत कर आणि प्रत्येकाला वेळेत घेऊन या अशा आम्ही आग्रहाची प्रार्थना करत आहे. नांदेडमध्ये ज्या ज्या ठिकाणी भक्ती आराधना चालू आहे प्रत्येक ठिकाणची प्रार्थना भक्ती तू आशीर्वादित कर. प्रभुदेवा प्रत्येक ठिकाणी तुझं सानिध्य असू दे. प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या आज तू भेट घे आणि तू प्रत्येकाला स्पर्श कर. धन्यवाद, धन्यवाद देतो येशू. तू स्तुती करतो, प्रशंसा करतो. पुन्हा एकदा आजचा दिवस दिला, ही सुंदरशी वेळ दिली त्याबद्दल आभार मानतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन. हालेलुया. आपण बसून घ्या. बसून काही वेळ आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया आणि परमेश्वराची स्तुती करूया. या वेळेमध्ये आवो हम यहोवा का धन्यवाद करे, अपने सारे हृदय से वंदना करे. हे गीत गावे आणि प्रभूला धन्यवाद देऊया, प्रभूची स्तुती करूया. आओ हम यहोवा का धन्यवाद करे, अपने सारे हृदय से वंदना करे. आओ हम यहोवा का धन्यवाद करे, अपने सारे हृदय से वंदना करे. उसके फाटकों में स्तुति करे और ललकारे. उसके फाटकों में स्तुति करे और ललकारे. आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें. आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें. उसके फाटकों में स्तुति करें और ललकारे. उसके फाटकों में स्तुति करें और ललकारे. जिसने बनाया हमें, जो है हमारा आधार. जिसने बचाया हमें, जो है हमारा उद्धार. जिसने बनाया हमें, जो है हमारा आधार. जिसने बचाया हमें, जो है हमारा उद्धार. उसकी हो जय जय हो आराधना, वो है सभी का प्रधान. उसकी हो जय जय हो आराधना, वो है सभी का प्रधान. आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें. आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें. उसके फाटकों में स्तुति करें और ललकारे.
उसकी महिमा करे। वो है शिफा और नजात, उसकी प्रशंसा करे। अपने सारे तन मन से हम उसकी महिमा करे। वो है शिफा और नजात, उसकी प्रशंसा करे। वो है जग का दाता और तारनहार, उसकी हो जय जय सदा। वो है जग का दाता और तारनहार, उसकी हो जय जय सदा। आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें। आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें। उसके फाटकों में स्तुति करें और ललकारे। उसके फाटकों में स्तुति करें और ललकारे। यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है। यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है। यीशु मेरे लिए आया, यीशु मेरे लिए जिया, तू बहुत अच्छा है। यीशु मेरे लिए मरा, यीशु मेरे लिए जी उठा, तू बहुत अच्छा है। यीशु मेरे लिए आया, यीशु मेरे लिए जिया, तू बहुत अच्छा है। यीशु मेरे लिए मरा, यीशु मेरे लिए जी उठा, तू बहुत अच्छा है। यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है। मेरे पापों को यीशु तूने क्षमा किया, तू बहुत अच्छा है। मुझे मुक्ति दिलाया, मुझे शांति दिला, तू बहुत अच्छा है। मेरे पापों को यीशु तूने क्षमा किया, तू बहुत अच्छा है। मुझे मुक्ति दिलाया, मुझे शांति दिलाया, तू बहुत अच्छा है। यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है। यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है। हालेलुया. सर्वांनी हालेलुया. मोठ्या आवाजात हालेलुया. मोठ्या आवाजामध्ये आपण परमेश्वराची स्तुती करूया, देवाला धन्यवाद देऊया, कारण परमेश्वर अद्भुत परमेश्वर आहे. हालेलुया. आणि या वेळेमध्ये आपण आराधना स्तुती आराधना, हर सुबह में हर वक्त में आराधना यीशु के लिए हे गीत गावे आणि प्रभूला धन्यवाद देऊया. आराधना आराधना स्तुति आराधना 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 स्तुति आराधना आराधना हर वक्त में हर सुबह में
पराक्रमी तेरी आराधना, पवित्र प्रभु तेरी आराधना, पराक्रमी तेरी आराधना, सामर्थ्य पिता तेरी आराधना, सर्वशक्तिमान तेरी आराधना, सामर्थ्य पिता तेरी आराधना, सर्वशक्तिमान तेरी आराधना, आराधना आराधना आराधना, स्तुति आराधना आराधना, हर सुबह में हर वक्त में आराधना यीशु के लिए, हर सुबह में हर वक्त में आराधना यीशु के लिए, आराधना आराधना आराधना, स्तुति आराधना आराधना, अब्बा पिता तेरी आराधना, आत्मा प्रभु तेरी आराधना, अब्बा पिता तेरी आराधना, आत्मा प्रभु तेरी आराधना, अभिषेक करने वाला आराधना, आनंद देने वाला आराधना, अभिषेक करने वाला आराधना, आनंद देने वाला आराधना, आराधना आराधना आराधना, स्तुति आराधना आराधना, हर सुबह में हर वक्त में आराधना यीशु के लिए, हर सुबह में हर वक्त में आराधना यीशु के लिए, आराधना आराधना, स्तुति आराधना आराधना, आराधना आराधना, स्तुति आराधना आराधना, पवित्र प्रभु तेरी आराधना, पराक्रमी तेरी आराधना, पवित्र प्रभु तेरी आराधना, पराक्रमी तेरी आराधना, सामर्थ्य पिता तेरी आराधना, सर्वशक्तिमान तेरी आराधना, सामर्थ्य पिता तेरी आराधना, सर्वशक्तिमान तेरी आराधना, आराधना आराधना आराधना, हर सुबह में हर वक्त
आपण सर्वजण उठून उभं राहावे प्रभूच्या सानिध्यामध्ये. भावाने गीत ग सर्वांच्या परिचयाचा असेल. बदलू मूळ स्वभाव विसरू भेदभाव, नवीन होऊ सगळे येशू सारखे. आपल्या सर्वांना येशू सारखं व्हायचं आहे. हालेलुया. येशू या जगामध्ये आला की आपलं जीवन बदलण्यासाठी आणि आपल्याला त्याच्यासारखं बनवण्यासाठी. पण आपला देह स्वभाव, आपल्या वाईट गोष्टी आपल्याला सोडून आपल्याला येशू सारखं बनण्याची गरज आहे. मग ते सुंदर गीत गाऊया आणि परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया, परमेश्वराची स्तुती करूया. बदलू मूळ स्वभाव विसरू भेदभाव, बदलू मूळ स्वभाव विसरू भेदभाव, नवीन होऊ सगळे, नवीन होऊ सगळे, नवीन होऊ सगळे, नवीन होऊ सगळे. करुणामय प्रेमळमय सौम्यलीन आणि दीन, करुणामय प्रेमळमय सौम्यलीन आणि दीन, येशू सारखे, येशू सारखे, येशू सारखे होऊ सगळे, येशू सारखे, येशू सारखे, येशू सारखे होऊ सगळे. बदलू मूळ स्वभाव विसरू भेदभाव, बदलू मूळ स्वभाव विसरू भेदभाव, नवीन होऊ सगळे, नवीन होऊ सगळे, नवीन होऊ सगळे, सगळे. करुणामय प्रेमळमय सौम्यलीन आणि दीन, करुणामय प्रेमळमय सौम्यलीन आणि दीन, येशू सारखे, येशू सारखे, येशू सारखे होऊ सगळे, येशू सारखे, येशू सारखे, येशू सारखे होऊ सगळे. शत्रूवरती प्रेम करू, गरिबावरती दया करू, शत्रूवरती प्रेम करू, गरिबावरती दया करू. चुकलो जर का असेल आपण क्षमा त्याची मागू, चुकलो जर का असेल आपण क्षमा मागू. येशू सारखे, येशू सारखे, येशू सारखे होऊ सगळे, येशू सारखे, येशू सारखे होऊ सगळे. लोभ राग सोडून देऊ, अपमानाला सहन करू, लोभ राग सोडून देऊ, अपमानाला सहन करू. दुःख जनाचे दूर करून सेवा त्याची करू, दुःख जनाचे दूर करून सेवा त्याची करू. येशू सारखे, येशू सारखे होऊ सगळे, येशू सारखे, येशू सारखे, येशू सारखे होऊ सगळे. देवाच्या मंदिरात आपण सारे जाऊया, देवाच्या मंदिरात आपण सारे जाऊया. एकमुखाने प्रभू येशूची भक्ती आपण करूया, एकमुखाने प्रभू येशूची भक्ती आपण करूया. येशू सारखे, येशू सारखे होऊ सगळे, येशू सारखे, येशू सारखे, येशू सारखे होऊ सगळे. देवाच्या मंदिरात, देवाच्या मंदिरात आपण सारे जाऊया, देवाच्या मंदिरात आपण सारे जाऊया. एकमुखाने प्रभू येशूची भक्ती आपण करूया, एकमुखाने प्रभू येशूची भक्ती आपण करूया. येशू सारखे, येशू सारखे होऊ सगळे, येशू सारखे, येशू सारखे, येशू सारखे
सारखे येशू सारखे येशू सारखे हो सगळे येशू सारखे येशू सारखे हो सगळे येशू सारखे येशू सारखे येशू सारखे हो सगळे येशू सारखे येशू सारखे येशू सारखे हो सगळे. थँक्यू जीसस. हालेलुया. या वेळेमध्ये आपण डोळे बंद करूया प्रभूच्या सानिध्यामध्ये. थँक्यू जीसस. हालेलुया हालेलुया. धन्यवाद 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 देतो परमेश्वरा. प्रभू देवा ते स्तुती करतो. येशू तुझं नाव सावितो. कारण परमेश्वरा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. थँक्यू जीसस. प्रत्येकानं नेत्र बंद करूया आणि देवाच्या सानिध्यामध्ये आपण जाऊया प्रियानो. कारण तो परमेश्वर अद्भुत आणि महान परमेश्वर आहे प्रियानो. आपला परमेश्वर राजांचा राजा, तो प्रभूंचा प्रभू आहे प्रियानो. थँक्यू जीसस. हालेलुया हालेलुया हालेलुया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपल्याला येशू सारखं बनायचं आहे प्रियानो. आपला देह स्वभाव, आपल्या भावना, आपल्या सर्व काही ज्या गोष्टी देवाला आवडत नाही त्या सोडून आपल्याला येशू सारखं बनायचं आहे. थँक्यू जीसस. हालेलुया. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. आपण आपले नेत्र बंद असताना पूर्ण अंतःकरणाद्वारे परमेश्वराची आराधना करूया आणि परमेश्वराला स्तुती करूया. थँक्यू जीसस. हो तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना. हो तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना. महिमा से तेरी तू इस जगह को भर. जो भी तू चाहे तू यहाँ पर कर. हाले हालेलुया हालेलुया हालेलुया. Hallelujah, hallelujah, hallelujah. ओ तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना. महिमा से तेरी तू इस जगह को भर. जो भी तू चाहे तू यहाँ पर कर. हाले हालेलुया हालेलुया हालेलुया. हाले हालेलुया हालेलुया हालेलुया. करुणा से तेरी नया दिन दिखाता है. ढाल बनकर मेरी मुझे बचाता है. करुणा से तेरी नया दिन दिखाता है. ढाल बनकर मेरी मुझे बचाता है. जब मैं पुकारूं तू दौड़ आता है. जब मैं गिरूं मुझे उठाता है. हाले हालेलुया 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 हालेलुया
ये प्रार्थना महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पर कर। सारे जहां में तुझसा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु है ही नहीं। सारे जहां में तुझसा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु है ही नहीं। घुटने में टेकूं बस तेरे सामने, तू है मेरा प्रभु, तू मेरा पिता। हालेलुया, 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 हालेलुया। आपल्या प्रभू सारखा या जगामध्ये कोणीच नाही प्रियानो। तो सर्व समर्थ परमेश्वर आहे, तो राजाचा राजा आहे, तो प्रभूंचा प्रभू आहे। जेव्हा आपण पडतो आपल्या जीवनामध्ये, जेव्हा आपण मागे जातो, तेव्हा तो परमेश्वर आपल्याला हात देतो आणि पुन्हा तो आपल्याला उठवतो प्रियानो। कारण तो परमेश्वर तुमच्यावरती आणि माझ्यावरती अत्यंत प्रेम करणारा परमेश्वर आहे। त्या परमेश्वरानं आपल्यावरती इतकं प्रेम केलं की त्यानं आपला एकुलता एक पुत्र त्या काल्वरच्या क्रूसावरती बलिदान देण्यासाठी पाठवला। त्यानं तुमच्यासाठी माझ्यासाठी असह्य वेदना सहन केल्या प्रियानो, यासाठी की आपण सर्व वाईट गोष्टीपासून मुक्त व्हावं, यासाठी की आपण सर्व अपराधापासून, ज्या सर्व प्रकारच्या बंधनातून आपण मुक्त व्हावं प्रियानो। थँक्यू जीसस। तो परमेश्वर तुमच्यावरती प्रेम करत आहे, तो परमेश्वर या जगामधील सर्व लोकांच्या वरती अत्यंत प्रेम करत आहे। थँक्यू जीसस। म्हणून या वेळेमध्ये आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया। प्रत्येकानं परमेश्वराला धन्यवाद द्या। परमेश्वराला सांगा की देवा मी तुला धन्यवाद देतो, कारण प्रभू देवा तू माझ्यावरती अत्यंत प्रेम करत आहेस। देवा मी तुला धन्यवाद देतो की तू माझ्यासाठी स्वतःचं बलिदान केलंस। परमेश्वरा येशू मी तुला धन्यवाद देतो, कारण तू माझ्यासाठी असह्य वेदना सहन केल्या। प्रभुदेवा तू माझ्यासाठी फटके खाल्ले। प्रभुदेवा तू माझ्यासाठी परमेश्वरा मला होणारी शिक्षा ती तू सहन केली। म्हणून परमेश्वराला धन्यवाद द्या, त्याच्या प्रीतीसाठी, त्याच्या दयेसाठी, त्याच्या कृपेसाठी देवाला धन्यवाद द्या। त्या देवाला सांगा की देवा मी तुला धन्यवाद देतो, देवा मी तुझे आभार मानतो, देवा मी तुझी स्तुती करतो परमेश्वरा। थँक्यू जीसस। हालेलुया, हालेलुया। थँक्यू जीसस। हालेलुया। प्रत्येकानं डोळे बंद करूया आणि त्या देवाच्या प्रीतीचा अनुभव घेऊया प्रिया। आज देवाचं सानिध्य आपल्यामध्ये आहे। तो परमेश्वर तुम्हाला स्पर्श करत आहे, तो परमेश्वर तुमच्यावरती प्रेम करत आहे, तो परमेश्वर तुम्हा सर्वांची काळजी घेत आहे, तो परमेश्वर तुम्हा सर्वांचा पुरवठा करणारा परमेश्वर आहे। थँक्यू जीसस। हालेलुया।
या वेळेमध्ये ज्या कुणाला देवाचा आत्मा प्रेरणा देत असेल त्यांनी देवाला धन्यवाद द्या, देवाची स्तुती करा. धन्यवाद स्वर्गीय प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार आणि उपकार मानतो परमेश्वर बाप्पा. या सकाळच्या समयी परमेश्वर बाप्पा, आजच्या शब्दात दिवशी तू आम्हा प्रत्येकाला तुझ्या भवनात घेऊन आलास म्हणून तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो, तुझे आभार मानतो प्रभू. आठवडाभर तू आम्हाला सांभाळास प्रभू, प्रत्येक संकटापासून, प्रत्येक ऍक्सिडेंट पासून तू आमचा बचाव केलास आणि पुन्हा एकदा तुझा गौरव, तुझा महिमा करण्यासाठी तू भवनात घेऊन आलास म्हणून तुला धन्यवाद देतो. अंतःकरणातून तुझे आभार आणि उपकार मानतो प्रभू. प्रत्येक क्षणी तू आमचा सांभाळ केलास, प्रत्येक वेळेस तू आम्हा सोबत होतास याची जाणीव तू आम्हाला करून दिलास म्हणून तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो परमेश्वर बाप्पा तुला की आता स्तुती आराधनेमध्ये तू आम्हाला चालवलास योग्य प्रमाणे. परमेश्वर बाप्पा, गीत गाण्यासाठी तू आम्हाला मदत केल्यास, आमच्या ओठाकंठात तू स्पर्श केलास, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो परमेश्वर बाप्पा. केवळ तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार करतो, मानतो परमेश्वर बाप्पा. कारण का त्यास योग्य परमेश्वर तूच आहेस माझ्या प्रभू. परमेश्वर बाप्पा, स्तुती आराधना तू आमच्याकडून करून घेतलास आणि ती तू कबूल केल्यास म्हणून तुला धन्यवाद देतो बाप्पा. परमेश्वर बाप्पा, येणाऱ्यांचे मार्ग तू मोकळे कर परमेश्वर बाप्पा, आणि जे कोणी येत असतील त्याच्या खडका वाटा तू सपाट कर आणि तुझ्या भवनात त्यांना सुखरूप घेऊन ये माझ्या राजा. धन्यवाद. तू सर्व सन्मान गौरव तुला देतो परमेश्वर बाप्पा. येणारं वचन तू आशीर्वादित कर, होणाऱ्या साक्षी आशीर्वादित कर आणि प्रत्येक गोष्ट तू आशीर्वादित कर माझ्या राजा. इथून सर्व वेळ का तुझ्या हातात प्रार्थना नासरत येशूच्या नावात केली नाही पित्या. आमेन. आपण बसून घ्या सर्वजण. या वेळेमध्ये आपण साक्ष घेणार आहोत आणि आपल्यामध्ये श्याम ब्रदर आहेत, ते साक्ष चालवतील. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे साक्षाची, देवाची स्तुती करण्याची. आपण साक्ष देऊन देवाची स्तुती करूया. देवाची स्तुती करतो. आमच्या घरी प्रार्थना होती मागे, ती प्रार्थना भरपूर आशीर्वाद केली, करून आम्ही धन्यवाद. रावतेच्या इथं गेल्या आठवड्यामध्ये जे प्रार्थना होती ते देवाने आशीर्वाद केले, याबद्दल देवाचे आभार. दुसरं देवाला धन्यवाद देते. मागच्या आठवड्यात अरुणला कसलंच इन्फेक्शन झालं होतं की तो सू करताना त्याला खूप त्रास होऊ लागला आणि करतच नव्हता तो सू. मग आम्ही घाबरून गेलो की काय उगाच, कारण की आजकाल काही पण निघते लहान लेकरांना आणि त्यांना सांगता पण येत नाही. दवाखान्यात घेऊन गेलो, डॉक्टर म्हणे काही नाही, क्रीम दिली त्यांनी, ती लावली, तरी पण तो करतच नव्हता. सू करायचं म्हणजे रडत होता जोरजोरात. मग आम्ही अजूनच घाबरलो, पण आम्ही प्रार्थनेत होतो, पास्टरांनी देखील त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि प्रभूने त्याला आरोग्य दिलं आणि कालपासून तो पूर्ण व्यवस्थित आहे म्हणून सर्व प्रभूशी देवाचे आभार. देवानं आरोनला सांभाळलं, त्याला आरोग्य दिलं, त्याबद्दल देवाचे आभार. जे काही त्याला त्रास होत होता देवानं ते प्रार्थनेमध्ये उचलून धरलं आणि ते आजार कमी झाला त्याचा, याबद्दल देवाचे आपण आभार मानू. परमेश्वराच्या नावाला प्रत्येक वेळा धन्यवाद देते. तुम्ही परत एक बार तुमच्यासोबत सगळ्यांसोबत आणि ती आराधनेमध्ये देवाने मला येत असताना मला पुष्कळ त्रास होतो, म्हातारपण आहे, त्याच्यामुळे मला पाय चालताना मला त्रास होतो. परमेश्वर माझं सहाय्य करतो, बरोबर मला घेऊन येतो आणि त्याच्या आरोग्य तो मला स्वामी करतो. त्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद देते. माझ्या नातवाची परीक्षा होती, त्याची परीक्षा पूर्ण, त्याचे पेपर चांगले गेले. आम्हाला वाटतं कसे जातात तसे नाही, पण त्याचे पूर्ण पेपर चांगले गेलेले आहेत. आता 2 पेपर राहिलेले, त्याच्यासाठी प्रार्थना करा, तेही पेपर त्याला चांगले झाले आणि त्याला कॉन्फिडन्स यावा. आणि तो कॉन्फिडन्स देत आहे, पण एक पेपर थोडासा कमी 5 मार्काचं होतं, त्यांनी टेन्शन घेतलं. आम्ही त्याला खूप समजवलं की टेन्शन घेऊ नको, त्याच्यामुळे त्याला त्रास, टेम्परेचर, उलट्या आणि असं काहीतरी होऊ लागलं. त्याच्यामुळे त्याला IV लावावं लागली, इंजेक्शन द्यावं लागलं, पण तरी देवाने सहाय्य केलं त्याचं आणि तो बरा झाला. देवाने पुढचे 2 पेपर त्याला चांगले लावून द्यावे, त्याच्यासोबत राहावं, त्याला कॉन्फिडन्स द्यावा, प्रार्थना करा. आणि माझं सुद्धा ओल्ड एज आहे, एजमध्ये मला खूप वाटतं की देवाच्या जवळ राहावं, देवाच्या सानिध्यात राहावं आणि देव माझ्याजवळ राहतो, माझा ऐकतो. त्याबद्दल मी देवाला देवाचा आशीर्वाद माझ्यावर आहे. देवाने माझं नेहमी सहाय्य करावं आणि चर्चला येण्याची मला संधी द्यावी. 10वीचे हे दिवस आहेत, तर मानवासाठी आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. जे काही
त्याचं पेपर आहेत आणि 10वीचे जेवढे लेकरं आहेत त्यांच्यासाठी आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. 10वीचे आहेत, 12वीचे आहेत. 12वीच्या तरी सुट्टे संपले, आणि 10वी आणि 12वीचे जे पेपर आहेत त्याच्यासाठी विशेष करून विद्यार्थ्यांसाठी त्यांनी जे टेन्शन घेतात, थोडं जरी काही झालं तर ते टेन्शन घेतात, तसं येऊ नये. त्यासाठी वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आपण आपली आठवण ठेवूया. आणि कोणी आहे? प्रभूला मी धन्यवाद देतो. जे अद्भुत गोष्टी देव करत आहे नांदेडमध्ये, विद्यार्थ्यामध्ये खास करून. माझा काल बड्डे होता आणि प्रभूने मला संधी दिली की तो बड्डे विद्यार्थ्यामध्ये सेलिब्रेट करावा. आणि जे विद्यार्थी येऊ शकले, कारण नीटची जी तयारी आहे ते करत आहे, 5 मेला त्यांची एक्झाम आहे, तरी त्यांनी माझ्यासाठी वेळ काढला आणि आम्ही बड्डे सेलिब्रेट केला आणि देवाचं वचन त्यांच्यापर्यंत गेलं. मी प्रभूला धन्यवाद देतो की प्रभू जो आमचा परिवाराचा जो उपयोग आहे देवाच्या राज्यासाठी त्यानं करून घ्यावं. आणि हे नवीन वर्ष माझ्यासाठी देवाने आशीर्वादित केलेलं आहे. तुमची मी प्रार्थनेची गरज आहे की प्रभू माझं आणि माझं परिवार देवासाठी आणि देवाच्या सेवेसाठी तत्पर राहील. ज्या ठिकाणी देव मला घेऊन जाईल त्या ठिकाणी देवाचा कार्य माझ्याद्वारे व्हावं यासाठी प्रार्थनेत आठवण ठेवा. माझी पत्नी आणि याबेज या ठिकाणी आलेले आहे आणि पहिलंच वेळ आहे की मी बाळासाहेबांच्या चर्चमध्ये आहे आणि प्रभूला धन्यवाद देतो की ही संधी, कारण या ठिकाणीच ख्रिसमस प्रोग्राम झाला आणि प्रभूने जे अद्भुत गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये केल्या त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. ही वेळ देवाने दिली त्याबद्दल. काल बाबाबाईचं बड्डे होतं आणि काल तिथं सेलिब्रेट झाल्यानंतर रणवीर कामकर त्यांच्या इथं चांगलं सेलिब्रेट झालं, याबद्दल देवाचे आभार मानतो. चांगलं संगती मिळाली, चांगला बायबलचा अभ्यास झाला तिथं, याबद्दल मी देवाचे आभार मानतो. आणि कोणी आहे? जर नसेल तर मी सांगतो. गेल्या आठवड्यामध्ये मी सर्व फॅमिली घेऊन आम्ही ह्याला गेलो होतो, हैदराबादला गेलो होतो. तिथं चांगलं एक प्रार्थना आम्हाला मिळाली आणि तिथं जाणं येणं सगळं देवानं सुखरूप केलं, याबद्दल देवाचे आभार मानतो. व्यवस्थित तिकीट्स ऐन वेळेला मिळाले, जाणं येणं झालं. आल्यानंतर आम्ही काल दिवसभर झोपलो होतो पण सगळं काही व्यवस्थित झालं, याबद्दल मी देवाचे आभार मानतो. चांगली संगती मिळाली तिथं, चांगलं वचनाचा अभ्यास तिथं चांगला झाला, याबद्दल मी देवाचे आभार मानतो. आणि कोणी आहे साक्षासाठी? काही प्रार्थना विनंती असतील तर आपण सांगू. हां, आज संध्याकाळी 2च्या मीटिंगसाठी जाणारे जे महिला आहेत, आई ते आहेत, त्यांच्यासाठी आपण प्रार्थनेमध्ये आठवण ठेवू. दहावीचे विद्यार्थी आहेत, त्यांचे जे एक्झाम्स आहेत आणखीन पुढे, त्यांच्यासाठी आपण आठवण ठेवू. आणखी काय विनंती आहेत? फिलिप आणि अनमोल आजारी आहेत. त्यांचे जे पुढच्या याच्यामध्ये एक्झाम आहेत त्याच्या याच्यामध्ये ह्या लेकरांना देव आरोग्य द्यावं आणि व्यवस्थित त्यांना अभ्यास करण्यास मन द्यावं. आणि कोणी आहे? जर कोणी नसतील तर आपल्याकडे मनीषा आंटी आहेत, ते ह्या साक्षासाठी आणि ह्या विनंतीसाठी प्रार्थना करतात. प्रत्येकाने साक्ष दिलेली आहे बाप्पा, तर प्रत्येक साक्षी तू आशीर्वादित कर, त्यांच्या जीवनात तू असंच कार्य कर आणि प्रत्येकाची साक्ष प्रत्येकाने आम्ही तुझ्या नावाने साक्ष द्यायची सोयी कोणी 2 मीटिंगला जाणार आहे बाबा, त्या महिलांना सुखरूप आण आणि तुझ्या गौरवासाठी त्यांचा वापर करून कोणत्या परिवाराला प्रभू परमेश्वरा त्या कोणत्या प्रेयर मीटिंगला गेले होते की तू आशीर्वादित केली, त्यांना सुखरूप केलं, सुखरूप आणलं, त्यांना आरोग्यात ठेवलं म्हणून तुला धन्यवाद. विद्यार्थ्यांपैकी जे 2 विद्यार्थी आजारी आहेत तो परमेश्वरा तू त्यांच्यासोबत राहा, तुझं पवित्र हाताचा स्पर्श तू त्यांना कर आणि त्यांना आरोग्य दे आणि त्यांच्या परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी तू त्यांना विशेष सहाय्य आणि मदत. ब्रदर आहेत तो परमेश्वरा
त्यांच्या वाढदिवस काल तू चांगला होऊन दिला. तुझी उपस्थिती तू तिथे दर्शवली आणि वचनाद्वारे त्यांच्याशी बोलला म्हणून तुला धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा. अवसरे आणखी बरोबर तू असतोस प्रभू परमेश्वरा, त्यांना चुकून मानतोस म्हणून तुला धन्यवाद. त्यांच्या नातवाची मानवाची जी काही परीक्षा आहे बाप्पा, त्याच्यामध्ये तू त्याला सहाय्य कर, मदत कर. तू काय अभ्यास केलेला आहे प्रभू परमेश्वरा, त्याला तू योग्य वेळी आठवण्यासाठी तुझी दया आणि कृपा तू पुरव. आतापर्यंत सांभाळला म्हणून तुला धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाबरोबर तू राहा आणि तुझं गौरव आणि तुझी आराधना स्पष्ट करण्याची संधी तू आम्हाला देणारं वचन तू आशीर्वाद. तुझं बुद्धी सगळं वेळ तुझ्या हातात घे. ईश्वर नावात मग ते म्हणून तू ऐक. हालेलुया. मोठं ना हालेलुया. त्यावेळेमध्ये आपण सर्वजण उठून उभा राहूया आणि स्तोत्र वाचन आपण करूया. स्तोत्रसंहिता याचा 46 अध्याय आपण सर्वजण काढणार आहोत आणि सर्वजण आपण एकत्र वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता 46 अध्याय. स्तोत्रसंहिता 46 आपण सर्वजण एकत्र वाचूया. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. म्हणून पृथ्वी उलटी पालती झाली, पर्वत कोसळून सागर तळी बुडाले, सागराच्या लाटा गरजून उसळल्या, त्यांच्या उचंबळण्याने पर्वत हलले, तरी आम्ही भिणार नाही. जिचे प्रवाह देवाच्या नगराला, परात्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करतात, अशी एक नदी आहे. त्या नगराच्या ठाई देव आहे, ते डळावयाचे नाही. प्रभात होताच देव त्याला सहाय्य करेल. राष्ट्रे खवळली, राज्ये डळमळली, त्याने गर्जना केली, तो पृथ्वी विरघळून गेली. सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे, याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. या परमेश्वराची कृत्ये पहा, त्याने पृथ्वीची कशी नासूस केली आहे. तो दिगंतापर्यंत लढाया बंद करतो, तो धनुष्य मोडतो, भाला तोडून टाकतो, रथ अग्नीत जाळून टाकतो. शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. राष्ट्रामध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीभर माझा महिमा वाढेल. सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे, याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. शेवटचं वचन पुन्हा एकदा मोठ्या आवाजामध्ये सर्वांनी वाचूया. सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे, याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. आणि परमेश्वर आपल्या सर्वांच्या बरोबर आहे आणि आपला आश्रय कोण आहे? परमेश्वर आहे. जेव्हा आपण त्याच्या सानिध्यामध्ये जातो, त्याच्या जवळ जातो, तेव्हा तो आपल्याला सांभाळतो, आपल्या गरजा भागवतो, आपली काळजी घेतो. आणि ज्याप्रमाणे पहिलं वचन सांगत आहे की आमचे सामर्थ्य आहे, परमेश्वर आमचं सामर्थ्य आहे आणि तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. जेव्हा आपण संकटामध्ये असतो तेव्हा तो नेहमी आपल्याला संकटामधून बाहेर काढण्यासाठी तयार असतो. आमेन. हालेलुया. म्हणून आपण डोळे बंद करूया. या स्तोत्रासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. या वेळेमध्ये आपण सर्वांनी डोळे बंद करूया आणि प्रार्थनेमध्ये जाऊया. आणि आपल्यामध्ये राज ब्रदर आहेत, ते या स्तोत्र वाचनासाठी आणि या वचनांसाठी प्रार्थना करतील. धन्यवाद येशू, धन्यवाद प्रभू. तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे उपकार आणि आभार मानतो प्रभू. ही सुंदरशी संधी दिली, आम्ही तुझी स्तुती आराधना करतो प्रभू. तू आमच्या जीवनात केलेल्या कार्यांची आम्ही साक्ष मंडळीमध्ये द्यावी, यासाठी ती संधी दिलीस, त्यासाठी धन्यवाद बाप्पा. सुंदर अशा स्तोत्रासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझं वचन सांगतं, सेनाधीश परमेश्वर आम्हाबरोबर आहे, याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. तू दिलेले हे अभिवचन आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आणि मौल्यवान आहे बाप्पा. तू आम्हाला याची जाणीव करून देतो की तू आमच्या सोबत आहेस आणि आमचा आश्रय आहे प्रभू. तू परमेश्वरा आमची मंडळीची तू उन्नती कर परमेश्वर बाप्पा. प्रभू तू आमचा आश्रय आणि आमच्या सोबत असताना परमेश्वरा तू आमची काळजी घे, प्रत्येकाच्या सोबत राहा प्रभू. आजचा हा शबाताचा दिवस परमेश्वरा तू आमचा आशीर्वाद असा प्रभू. जे काही वचन तुझे दास आज आमच्यापर्यंत डिलिव्हर करणार आहे प्रभू, त्यांच्याद्वारे तू आमच्या प्रभू तुझी इच्छा तू आमच्या जीवनात परमेश्वर. आम्ही सर्वजण दीन आणि नम्र आम्ही स्वतःला तुझ्या बेरी समोर अर्पण करतो. आम्ही स्वतःला एक प्रभू आम्ही स्वतःला तुझ्या समोर ठेवतो परमेश्वर. आमच्या जीवनामध्ये तुला हवे असणार सर्व आदरमान महिमा पुढचा वेळ पुढचा काळ तुला सर्व आदरमान महिमा गौरव तुला देऊन प्रार्थना उद्धारक मुक्तिदाता प्रभू येशू ख्रिस्त याच्याच बोध आणि पवित्र अशा नावात. आमेन. आमेन. आपण बसून घ्या सर्वजण.
आपण यावेळी दान आणि दशांश आपण प्रभूसाठी देणार आहोत आणि आपल्यामध्ये ॲरोन आहे, ॲरोन दान दशांश गोळा करेल. आपण उपासना संगीतमधलं 511 नंबरचं गीत गाऊया. ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु. ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु. ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु. मनात येई विचारतो तो ख्रिस्तार्पणमस्तु. उच्चारांचा प्रवाह सगळा ख्रिस्तार्पणमस्तु. आचारांची सर्व मालिका ख्रिस्तार्पणमस्तु. मी पण माझे आवघे ख्रिस्तार्पणमस्तु. 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 भार्या कन्या पुत्र बंधुगण ख्रिस्तार्पणमस्तु. मोठेपण वा लहानपण हे ख्रिस्तार्पणमस्तु. निर्धनता की धनाढ्यता ही ख्रिस्तार्पणमस्तु. प्रपंच बघा आवघे ख्रिस्तार्पणमस्तु. ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु. या वेळेमध्ये आपण दान आणि दर्शनासाठी प्रार्थना करू. आपल्यामध्ये गायकवाड सिस्टर आहेत, त्यांना मी विनंती करतो की ते तिथंच उभा राहतील आणि ऑफरिंगसाठी प्रार्थना करतील. थँक्यू जीसस. स्तुतीस पात्र भैया सगळे जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुला आदर महिमा प्रभू बाबा, कारण की Yes, प्रभू Jesus. तुझ्याशिवाय आमचा अन्य देव नाही. आणि प्रभू देव बाबा, आमची भिस्त तू आहे, आमचं शरण दुर्ग तू आहे. याबद्दल धन्यवाद देतो प्रभू परमेश्वर. प्रभू धन्यवाद देतो प्रभू देव बाबा, या मंडळीत घेऊन आणलं तुझी दया तू दाखवलीस प्रभू देव बाबा. खरोखर तुझ्या लेकरांना प्रभू देव बाबा तू अनाथ असं सोडत नाही प्रभू देव बाबा. आणि पवित्र परमेश्वरच्या भवनात तू प्रभू देव बाबा योग्य ठिकाणी घेऊन येतोस, याबद्दल धन्यवाद देतो प्रभू देव बाबा. तुझ्या भंडारात प्रभू देव बाबा, ज्यांनी प्रभू देव बाबा जे दशांश जी भेट चलवली आहे प्रभू देव बाबा, ती पाहिजे आहे प्रभू देव परमेश्वर. आम्ही विशेष करून या दशांसाठी त्या भेटीसाठी प्रभू देव बाबा प्रार्थना करतो. हे दान प्रभू देव बाबा विशेष करून प्रभू देव बाबा ज्यांनी प्रभू देव बाबा प्रियजनांनी दिले प्रभू देव बाबा, तू त्यांचं हृदय पारखलाय पवित्र परमेश्वर. प्रभू देव बाबा तू म्हणतोस प्रभू देव बाबा, संतोषार्थ देणारा प्रभू देव बाबा मला पसंत आहे प्रभू देव बाबा. येणाऱ्या दिवसात प्रभू देव बाबा अनेक प्रभू देव बाबा संतोषणारे प्रभू देव बाबा लेकर प्रभू देव बाबा या भवनातून घेऊन ये आणि प्रभू देव बाबा तुझ्या नावाचा गौरव करतील. आणि हे भेट हे दान प्रभू देव बाबा येणाऱ्या दिवसात प्रभू देव बाबा तुझ्या राज्याच्या वाढीसाठी याचा वापर व्हावा असं पुन्हा एकदा प्रभू देव बाबा ही भेट आम्ही तुझ्या हातात सोडतो प्रभू देव बाबा. सर्व आदर महिमा गौरव तुला देऊ, मान सन्मान तुला देऊ. ही छोटीशी भेट प्रार्थना आमचा उतार येशू ख्रिस्ताच्या गोड पवित्र नामात म्हणतोय. आमेन. हालेलुया. सर्वांनी मोठे ना हालेलुया. तर आज आपल्यामध्ये काही पाहुणे आहेत, त्यामध्ये बाळासाहेब गायकवाड तर उठून उभा राहतील. ते त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा याबेस. तर हे USI म्हणून मिनिस्ट्री आहे, तरुण लोकांच्या मध्ये काम करते आणि हे लातूरमध्ये राहतात आणि नांदेडमध्ये सुद्धा ते सेवा करतात. ज्याप्रमाणे आपल्यामध्ये जे तरुण लोक येतात त्यांचे शनिवारी किंवा शुक्रवारी ते क्लासेस घेणार, त्यांना देवाच्या वचनामधून शिकवणं आणि अशाच प्रकारे मुलांच्या द्वारे अनेक जे विधर्मी लोक आहेत त्यांच्यामध्ये कार्य करणं, त्यांना प्रभूची ओळख करून देणं असं काम करतात. तर आज ते पहिल्यांदाच आहेत आपल्या चर्चमध्ये, त्यामुळे बेथेल चर्चतर्फे मी आणि आमची सर्व मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आपण टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी.
त्याचप्रमाणे आपल्यामध्ये राज ब्रदर सुद्धा आहेत आणि त्यांची पत्नी, ते पण उठून उभा राहतील. काही लोकांनी पाहिलं असेल, मागच्या एका रविवारी ते आपल्या चर्चमध्ये सहभागी झाले होते आणि पुन्हा एकदा ते आज रविवारी आपल्यामध्ये आहेत. तर देवाला धन्यवाद असो आणि त्यांच्यासाठी सुद्धा आपण टाळ्या वाजवू शकतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मोठ्यानं हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. आज आपल्यामध्ये वचन सांगणार आहेत आपल्यामध्ये बाबासाहेब आहेत. ते आपल्याला एक 20 मिनिटाच्या आसपास ते आपल्याला वचनामधून उत्तेजन देतील आणि आपल्यामध्ये बाबासाहेब आहेत, त्यांना मी विनंती करते की ते समोर होतील आणि आपल्याला वचनातून उत्तेजन देतील. आपण टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी. प्रेज लॉर्ड. आणि मला खूप आनंद होत आहे की आज आपली मंडळी, आपलं चर्च आणि ह्या मंडळीमध्ये येऊन मला देवाची आराधना करण्यासाठी, देवाचा गौरव करण्यासाठी देवाने सहाय्य केलं. माझी इच्छा राहते की मंडळीमध्ये मी लवकर असावं आणि आज मी लातूरून नांदेडला पुष्कळ वेळेस आलो, पण या मंडळीमध्ये बी बायबल स्टडी होते, पण मी रस्ता आज चुकलो आणि कमीत कमी 20 ते 25 मिनिटं, अर्धा तास मी फिरत होतो आणि तरी देवाने संधी दिली की 1-2 गाणं ऐकावं, देवाची स्तुती करावी. त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो पाळकसाहेबसाठी. आम्ही एकदम क्लोज फ्रेंड आहे आणि ते देवाची दास आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे की देवाने त्यांचं निवड नांदेड शहरासाठी केली आणि देवाने ह्या ठिकाणी त्या देवाची आराधना आणि देवाचं वचन मंडळीसाठी ते सांगत आहे. त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो. मला पाळकसाहेबांनी मेसेज टाकला की आज महिला दिन आहे आणि महिला दिनविषयी काही गोष्टी मी तिचं तुमच्यासमोर मांडणार आहे. आणि पुष्कळ वेळेस आम्ही या जगामध्ये राहत असताना, आम्ही जर महिलाकडे बघत असताना आमच्या मनामध्ये जे देवाचे लोक आहे, प्रियजन आहे, त्यांच्या मनामध्ये एक आदर, एक धन्यवाद आणि एक स्तुतीचं गोष्ट निर्माण होते. कारण महिलाने समाजाला बनवण्यासाठी खूप मोलाची कामगिरी बजावलेली आहे. समाजाला बनवण्यासाठी महिला, आज सर्व महिला आहे, पुरुषापेक्षा जास्त आहे. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक चर्चमध्ये बघा महिलाची संख्या जास्त आहे. देवाने त्यांची निवड केली यासाठी की मंडळीला मजबूत करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. पुरुष आहे पण महिलांची, जर महिला नसते तर आदामाला देवाने एकटं सोडलं असतं तर विचार करा. महिलाचं जे योगदान आहे चर्चसाठी, समाजासाठी, इव्हन देशासाठी, आमच्या नांदेडसाठी खूप मोलवान आहे. आज मी काही महिलांचं तुमच्यासमोर नाव घेणार आहे. कदाचित तुम्हाला माहीत असेल, पण त्यांचं जीवन बारकाईनं जर बघितलं, त्यांचं जीवन देवाला समर्पण, देवाचा गौरव करणारं, देवाच्या इच्छा त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण करणारं. जर बघितलं जगामध्ये कोणत्या महिलेचं नाव तुमच्या डोळ्यासमोर येतं? याच मंडळी, आम्ही फक्त बायबलच्या महिला ज्या देवाने त्यांचा उपयोग केला, आज जगात ज्या महिला आहे, आज जर बघा ऑनलाईनवर जे प्रचार करणारे आहे, जास्त महिला आहे पुरुषापेक्षा. तुम्ही बघा, तुम्ही ऑब्झर्वेशन करा की जास्त देवाच्या वचनाचा प्रचार करणारं जर साधन म्हटलं तर देवाने महिलांचा आज उपयोग करत आहे. कारण देवाने त्यांना धैर्य दिलं, देवाने त्यांना पाचारण केलं आणि देवाने त्यांच्याद्वारे जे अद्भुत गोष्टी देव करत आहे. मी आज जगामध्ये राहिलेल्या बायबलच्या महिला आपल्या सर्वांना माहीत आहे. बायबल विषयी जर आपण बघितलं तर भरपूर महिला तुमच्या डोळ्यासमोर येणार की त्यांनी त्या समाजामध्ये, त्या जगामध्ये कसं एक वेगळं जीवन, देवाला गौरव देणार त्यांना प्रस्थापित केलं आणि त्यांच्याद्वारे देवाने जगाला, राष्ट्राला आशीर्वादित केलं. आज आम्ही आमच्या चर्चमधल्या सर्व महिलांना विनंती करतो, तुम्ही उभा राहा. आम्ही पुरुष लोक त्यांच्यासाठी टाळ्या वाजवू शकतो. देवानी आमच्या चर्चमध्ये एवढ्या महिला जे स्त्रिया आहे देवाने दिल्या, त्यासाठी आम्ही सर्वजण
देवाचे आभार मानतो. आम्ही तुमच्यासाठी टाळे वाजून आपण त्यांचं स्वागत करू. Praise Lord. थँक्यू सो मच. कारण तुम्ही जे समर्पण जीवन, बसू शकता आपण खाली, तुम्ही जे समर्पण जीवन देवासाठी तुम्ही व्यतीत करीत आहात. कारण तुमच्यामुळं एक परिवार आहे, तुमच्यामुळं एक लेकरं घरामध्ये घडले जातात, तुमच्यामुळं देवाची एक महिमा परिवारामध्ये होते. म्हणजे आज जर ख्रिस्ती परिवार म्हटलं तर समाज त्या परिवाराकडे बघणार आहे. कारण त्या परिवारामध्ये आराधना होते, त्या परिवारामध्ये देवाचं वचन वाचलं जातं, त्या परिवारामध्ये लेकरं देवाचा गौरव करतात. आज तो परिवार आपल्यामध्ये आहे, महिला आपल्यामध्ये आहे, ते घडवणारे आहे. ओके, आज मी 2 महिला तुमच्या समोर आणणार आहे. कारण माझ्याकडे 20च मिनिटं आहे. 2 महिला तुमच्या समोर आणणार आहे. त्या महिलांच्या जीवनामध्ये देवाने अद्भुत काम केलं आणि त्यांनी समाजासाठी, देशासाठी आणि जगासाठी एक वेगळं गोष्टी निर्माण केल्या. पहिली महिला आहे पंडित रमाबाई. प्रेज लॉर्ड. पंडित रमाबाई जर मुक्ती मिशन केडगाव या ठिकाणी आहे. आणि माझी विनंती आहे, आपण पिकनिकला भरपूर वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी जातो, जे चांगले स्पॉट आहे किंवा ठिकाण आहे त्या ठिकाणी आपण जातो आणि वेळ स्पेंड करतो. पण माझी विनंती आहे, तुम्ही केडगाव मुक्ती मिशनला भेट द्या आणि तुम्हाला समजेल, एक सिंगल हँडेड एक महिला त्या ठिकाणी तिनं जे देवाच्या सामर्थ्याने जे काम केलेलं आहे त्याची तुम्ही वाहवा करणार. आणि तुम्ही ते जे समर्पण आहे जे त्या महिलांनी केलं आणि त्या जगामध्ये, त्या केडगाव सिटीमध्ये, इव्हन पुण्यामध्ये, मुंबईमध्ये कसं वातावरण निर्माण झालं, त्यांच्या सहभागितामुळं किती लोकांचं तारण झालं आणि त्यांना देवाने सुरक्षित ठेवलं. पंडित रमाबाई विषयी असं म्हटलेलं आहे, द लाईफ कमिटेड टू गॉड हॅज नथिंग टू फिअर, नथिंग टू लूज, नथिंग टू काय म्हणले रिग्रेट. जी स्त्री आहे, जी महिला आहे, तिचं जीवन जर देवाला समर्पित असलेलं असेल, त्या महिलेला कोणत्याच गोष्टीची भीती नाही. ती म्हणते भय त्या महिलामध्ये नाही आहे. त्या महिलामध्ये भय ही गोष्टच नाही, कारण तिचं जीवन देवाला समर्पित असं आहे. दुसरी गोष्ट, त्या महिलेला कोणतीच असं गोष्ट नाही की लूज, माझ्या जीवनातून ही गोष्ट काय गरजेचं नाही किंवा ही चांगली नाही असं म्हणायला गरज नाही, कारण तिचं जीवन देवाला समर्पित आहे, देवाच्या इच्छाप्रमाणे चालणार आहे. आणि ती म्हणते की मला रिग्रेट, माझ्या जीवनामध्ये काहीच रिग्रेट होत नाही किंवा पश्चाताप होत नाही, कारण माझं जीवन त्याला अनुसरून, त्याला गौरव देणारा, त्याला उंचवणारा जो सृष्टीचं पण करत आहे त्याला उंचवणार आहे. पंडित रमाबाई विषयी असं म्हटलेलं आहे, ती देवाने तिचं जी निवड आहे ब्राह्मण समाजामधून केली. तिला असं म्हटलेलं, पंडित जी सर्टिफिकेट किंवा जे त्यांना म्हटलं जातं, तिचे जे श्लोक जे पाठ होते त्या विद्वान सभेमध्ये तिची निवड झाली आणि तिने जे श्लोक म्हटले, त्यांनी म्हटलं की हे श्लोक कोणालाच म्हणता येणार नाही, एवढी हुशार कशी आहे. तर त्यानंतर तिला देवाचं वचन समजलं आणि देवाने तिचं नाव पहिलं सरस्वती होतं. देवाने तिचं नाव जर आपण विचार केला तर पंडित रमाबाई, आणि तीच जी व्यक्ती आहे, मला मराठीमध्ये जे बायबल जे ट्रान्सलेशन आहे आमच्या हातामध्ये बघा, पंडित रमाबाईचं ट्रान्सलेशन तुम्ही जर घेतलं तर बघा, तिनं त्या ठिकाणी असं म्हटलेले, तिनं देवाकडे हीच विनंती केली, प्रभू जोपर्यंत मी या बायबलचं पूर्ण ट्रान्सलेशन अनुवाद करत नाही तोपर्यंत प्रभू मला तू या जगामध्ये ठेव. प्रेज लॉर्ड. तिचं जे समर्पण आहे, तिचं जे निर्णय आहे देवाप्रती, तिनं जे समर्पण केलं, कमिटमेंट केलं, एक निर्णय घेतला, तो म्हणजे जोपर्यंत तुझ्या वचनाचं जे अनुवाद आहे तो मराठीमध्ये भाषांतर करणार तोपर्यंत तू मला या जगामध्ये ठेव. लास्ट पेज तक असं म्हटलंय, तिचं जो वेळ त्या ठिकाणी लिहिलं गेलं की तिनं लास्ट पेज लिहिलं, अनुवाद केला आणि देवाने तिला त्याच्याकडे प्रेज लॉर्ड. कारण
ही जी स्त्री आहे, ह्या स्त्रीने देवाला गौरव तिच्या जीवनाद्वारे दिला. आणि बघा त्या केडगावमध्ये महिलांना खूप मोठे स्थान आहे. आज वेगवेगळ्या काइंड ऑफ महिला त्या ठिकाणी आहेत, अंध महिला आहे, तरीही त्या ठिकाणी आणि जे चर्च जे बांधलेले आहे, जे भवन बांधलेले ते महिलांनी बांधलेले आहे. बाहेर विहिरी आहे, त्या महिलांनी खणलेलं आहे. असं म्हटलेलं आहे, एक फेक नावाची विहीर आहे. असं म्हटलं की ज्यावेळेस ती खणली तिला पाणीच लागलं नाही आणि खूप कष्ट केले. आणि ज्यावेळेस पंडित रमाबाई म्हटल्या की हिला पाणी नाही, आपण प्रार्थना करू, प्रेसला आम्ही देवाकडे मागू, आणि त्या विहिरीचं पाणी आजपर्यंत आटलेलं नाही. अशी साक्ष आहे, ते ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगत आहे की महिलाचं जे योगदान आमच्या चर्चसाठी, समाजासाठी आणि राष्ट्रासाठी, देशासाठी ते खूप मौल्यवान आहे. आज महिला परिवार घडवू शकते. महिला परिवारामध्ये सिस्टमॅटिक पद्धत सुरू करू शकते. महिला वचनामध्ये वाढू शकते. महिलांनी ज्या गोष्टी जगासाठी केल्या त्या खूप महत्त्वाच्या आहे. म्हणून आज आम्ही देवाचे गौरव करतो की देवाने आमच्या चर्चमध्ये, आमच्या मंडळीमध्ये महिलांना ठेवलेलं आहे, यासाठी की ते चर्चसाठी एक आधारस्तंभ किंवा एक बॅकबोन म्हणून ते प्रार्थनेमध्ये. बघा आम्ही ज्या चर्चमध्ये जातो, गुड न्यूज चर्च आहे आणि दुप्ते परिवार, दुप्ते पास्टर आहे बेंजामिन दुप्ते, आणि आम्ही त्या चर्चमध्ये कंटिन्यू जातो. म्हणजे ज्या संडेला आम्ही त्या ठिकाणी असेल, आम्ही त्या चर्चमध्ये जातो. त्या ठिकाणी मला पालखी बाईविषयी असं समजलं, त्यांच्यासाठी प्रार्थनेसाठी एक रूम आहे आणि त्या रूममध्ये कोणीही जात नाही, फक्त त्याच व्यक्ती लगातार त्या प्रार्थनेला जाते. ज्यावेळेस त्या रूमची दरवाजा खोलला जातो त्या ठिकाणी कोणाचीही एंट्री नाही, आणि असं म्हटले जातं त्या तासन तास प्रार्थना करत आहे. प्रेज द लॉर्ड. आज पालकाची पत्नी जी मंडळीची माता म्हटलेलं आहे किंवा मंडळीसाठी ती मध्यस्थी करत असेल, रथबदली करत असेल, ती तासन तास गुडघे टेकून प्रार्थना करते. आज गुड न्यूज चर्च देवाने त्यांना आशीर्वादित करत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी ते शाखा निर्माण करत आहे किंवा प्रस्थापित करत आहे. का? कारण जी व्यक्ती आहे ती गुडघे टेकून प्रार्थना करते. ती स्त्री आहे, ती महिला आहे, पण देवासाठी, देवाच्या राज्यासाठी प्रार्थना करू शकते. प्रेज द लॉर्ड. कारण जर महिलांनी, देवाने त्यांना निवड केली तर त्यांनी प्रार्थना योद्धा असं म्हटलेले, प्रार्थना योद्धा ते आहे आणि ते प्रार्थना करतात. प्रत्येक गोष्टीमध्ये, किचनमध्ये जरी काम करत असेल ते प्रार्थना करतात. आणि आज आम्ही खरोखर तुमचं धन्यवाद देतो. तुम्हाला देवासाठी, देवाने तुम्हाला या ठिकाणी ठेवलं यासाठी की तुम्ही मंडळीसाठी प्रार्थना करा. आणि आज आमची जी मंडळी आहे, तुमच्या प्रार्थनेद्वारे मंडळीमध्ये वेगवेगळे चेहरे आम्हाला पाहायला भेटतील. तुम्ही प्रार्थना करा. बाळासाहेब परिवार ते प्रार्थना करत आहात, पण मंडळी या नात्याने तुमचा विशेष तो पार्ट आहे तो प्रार्थना करणं. या महिलांनी, या पंडित रमाबाईंनी प्रार्थना केली आणि त्या विहिरीमध्ये पाणी आजपर्यंत आटलं नाही. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही जर प्रार्थना करणार तर सोसायटीमध्ये परिवर्तन येईल, बदल निर्माण होईल. कारण एक महिला हे करू शकते तर तुम्ही करू शकता. दुसरी महिला मी तुमच्या समोर आणतो, ती म्हणजे मदर तेरेसा. आम्हाला माहित आहे मदर तेरेसाने स्वतःचं जीवन सेवेसाठी अर्पण केलं. लेकरांची सेवा करणं, जे अडॉप्टेड चाइल्ड आहे, ज्यांना कोणीही सांभाळत नाही, कोणी त्यांची काळजी घेत नाही, अशा लेकरांसाठी तिनं स्वतःचं, लेप्रसी जे लोक आहे ज्यांना आजार आहे त्यासाठी त्यांना समर्पण केलं. आणि असं एक दिवस आला त्यांच्या जीवनामध्ये की लेकरांसाठी जेवण किंवा फूड त्यांच्या हॉस्टेलमध्ये, त्यांच्या घरी नव्हतं. आणि शी वेंट वन पर्सन, एक जगह पे एक ठिकाणी गेली आणि तिने आपले हात पुढे केले की यू क्यू. तिनं बेक, म्हणजे आपण भीक मागल्यासारखं आपण विचार करतो, तिनं मागितलं. आणि त्या व्यक्तीने ज्यावेळेस तिच्यासमोर हात त्या
मदर तेरेसाने त्याच्यासमोर हात पसरले तर त्या व्यक्ती असं म्हटलेलं अक्षरशः ही पिट ऑन हिज हँड मीन्स तो थुकला आणि थुकल्यानंतर ही मदर तेरेसा हे हात आहे हे आपल्या अंगाला असं चोळून असे पसरून ती म्हणते सर हे फॉर माझ्यासाठी तुम्ही मला दिलं थँक्यू नो प्रॉब्लेम बट फॉर माय चाइल्ड माझे जे लेकरं आहे त्यासाठी तुम्ही मदत करा हे माझ्यासाठी मला काही प्रॉब्लेम नाही मी उपाशी राहू शकते पण माझे लेकरं ते भुकेले आहे त्यांना अन्न नाही आणि देवाने म्हटलेले त्या व्यक्तीचं जीवन बदललं आणि त्या व्यक्तीने सपोर्ट केलं. प्रियांनो आज महिलाचं जे त्यागी जीवन आहे आम्हाला ते विचारात घेणं आहे. महिलाने जो त्याग केलेला आहे आणि त्यागी जीवन असल्या कारणाने जे समर्पण देवाप्रती त्यांनी केलं ते खूप आशीर्वादाचं आहे, खूप आशीर्वादाचं आहे. कारण त्यामुळेच आज मंडळी एक सामर्थ्याने देवासमोर जात आहे. मंडळी चर्च एक ठिकाणी असं म्हटलेलं आहे की फॅमिली सेमिनार होता आणि फॅमिली सेमिनार असल्या कारणाने पाच साहेबांनी अनाऊन्स केलं की आपले 3 दिवस फॅमिली सेमिनार आहे. प्रत्येकाने परिवाराने त्या ठिकाणी एकत्र येणार आहे. कारण चर्चमध्ये संपूर्ण महिला आहे पण महिला एकटे येत आहे, घरातलं कोणी येत नाही. तर त्यांनी अनाऊन्स केलं की तुम्ही काय करा की तुमच्या पतीला लेकरांना तुम्ही घेऊन या कारण फॅमिली सेमिनार आहे, आपण 3 दिवस ऑर्गनाईज करत आहे. आणि असं म्हटलंय की दुसऱ्या दिवशी नेक्स्ट दिवशी ते फॅमिली सेमिनार होतं त्या ठिकाणी महिलांनी लेकरांना पतीला इतकं मनवलं की त्यांना यावंच लागलं. असं म्हटले तो व्यक्ती काय म्हटलं पाल साहेब म्हटले बघा महिला तुम्ही जर दुकानात गेला आणि पतीला म्हटलं की मला हीच साडी पाहिजे पतीला घेणंच आहे. का? कारण पती ही गोष्ट ऐकतो की बाबा मला ही करणं आहे. जर तुम्ही साडी पतीकडून घेऊ शकता तो पुरू शकतो तर पतीला का चर्चमध्ये आणू शकत नाही. आणि त्या ठिकाणी असं म्हटलंय त्या सेमिनारमध्ये महिला जेवढ्या होत्या त्यांनी सर्वांना पतीला घेऊन आले. जर तुम्ही कमिटमेंट केलं जर तुम्ही म्हटलं का तुम्ही करणार तर करणारच. प्रेज लॉर्ड. आणि त्या ठिकाणी तो सेमिनार खूप आस्वादित झाला कारण त्यांच्यामुळं पती जे त्यांचे पुरुष आहे त्यांनाही देवाचं वचन समजलं. बायबलमध्ये एक अशी स्त्री आहे, एक मुलगी आहे आणि तिचं जे समर्पण आहे तिचं देवाप्रतीचं ज्ञान आहे ते जर आम्ही बघितलं तर आम्हाला त्या मुलीविषयी आम्हाला वाटेल खरोखर प्रभू धन्यवाद. कारण त्या मुलीने एका नवीन राज्यामध्ये देशामध्ये देवाची सुवार्ता सांगितली. मी का आज महिलांविषयी मुलींविषयी का बोलत आहे. आपण विचार करतो फक्त महिला करू शकतात पण लहान लेकरं काही देवासाठी करू शकत नाही. एक मुलगी आहे आपण त्याविषयी बघू आणि मग मी संपवणार आहे. दुसरे राजे सेकंड किंग चॅप्टर 5 दुसरे राजे 5वा अध्याय आणि त्याचं 3रं वचन वाचा. ही आपल्या धनीनीच म्हणाली शोमरोनातल्या संदेशांची माझ्या धन्याची धाट पडती तर किती बरे होते. त्याने त्याचे पोट बरे केले असते. ओके. या ठिकाणी एक मुलगी आहे ती कुठं आहे 2रं वचन वाचा त्याचं. आरामी लोकांनी टोळ्या करून छापा घातला आणि इस्रायल देशातून एक लहान मुलगी कैद करून नेली. ती नामानाच्या स्त्रीच्या सेवेस लागली. ओके. या ठिकाणी इस्रायल लोकांना नामान जे परराष्ट्रीय आहे त्या लोकांनी अमोरी लोकांनी त्यांनी काय केलं त्या ठिकाणी छापा घातला आणि त्या छापेमध्ये एक मुलगी त्यांना भेटली आणि ती मुलीला ते घेऊन गेले. ती कुठं आहे दुसऱ्या राष्ट्रामध्ये आहे दुसऱ्या देशामध्ये आहे.
कदाचित तिला ती भाषा येत नसेल, त्या भाषेचे तिला अवगत नसेल, पण त्या मुलींनी ती कुठं राहिली, ती नामानाची जी स्त्री आहे, तिची पत्नी आहे, तिच्या सेवेसाठी त्या ठिकाणी तिला ठेवण्यात आलं. बघा, एक मुलगी आहे, दुसऱ्या देशामध्ये आहे, ती नौकर म्हणून किंवा गुलाम म्हणून त्या ठिकाणी आहे. तिला फ्रीडम नाही, तिला स्वतंत्र नाही आहे. ती कदाचित रडत असेल, कदाचित तिला खूप भीती वाटत असेल, कारण नवीन देशामध्ये आहे, नवीन लोकांमध्ये आहे, एक मोठ्या घरामध्ये ती आहे. पण त्या ठिकाणी असं म्हटलेले, ती स्त्री, ती मुलगी जी इस्रायलमधून त्या ठिकाणी गेलेली आहे, तिने एक मोठी गोष्ट केली. तिनं मला वाटत नाही, बायबल त्याविषयी सांगत नाही की किती वेळेस तिनं प्रार्थना केली असेल की माझ्या स्वामिनीला मी काय सांगावं, देवाविषयी जो सृष्टीचं अर्पण करत आहे, माझ्या गावाकडं, माझ्या राज्यामध्ये, माझ्या देशामध्ये असं काही गोष्ट आहे ते कुठंच नाही. प्रेज लॉर्ड. अशी एक सामर्थ्य आहे किंवा अशी एक गोष्ट आहे की ती फक्त माझ्या देशामध्ये आहे. आणि तिसरी, तिनं जे नातं, जे आम्ही विद्यार्थ्यांमध्ये जे काम करत आहोत, आम्ही पहिल्याच टाईममध्ये आम्ही काही गोष्टी बोलत नाही, त्यांच्याबरोबर आम्ही क्लोज होतो. आम्ही त्यांना त्यांचं जीवनामध्ये काय चालू आहे त्यांच्याबरोबर मेंटरिंग म्हणतो आपण, एकमेकाबरोबर आम्ही टाइम स्पेंड करतो, त्यांना घरी बोलवतो, त्यांना चांगलं जेवण बनवू शकतो. एकदा जेवण बनवल्यानंतर त्यांना म्हणतो तुम्ही बनवा, म्हणजे आमचं किचन त्यांच्यासाठी ओपन राहतं. असं नाही की संकुचित आपण फक्त आम्हीच बनवणार, जे बनवणार तुम्ही ते खाणार. मग ते किचनमध्ये काम करत असताना आम्ही त्यांच्या संग त्यांच्या लाईफमध्ये काय चालू आहे एकदम 1 by 1 आम्ही त्या गोष्टी बोलत असताना, काउन्सिलिंग करत असताना मग ते ओपन अप होतात, ते सर्व गोष्टी सांगतात. मग आम्ही आमचं जीवन सांगतो की आम्हाला देवाने कसं काय गोष्टी प्रगट केल्या किंवा देवाने कसं पाचरण केलं, देवाने आमची कसं सहाय्य करत आहे, ह्या गोष्टी सांगत न असल्यानंतर बॉन्डनेस निर्माण होतं. आणि ज्यावेळेस आम्ही एकमेकांना सपोर्ट करतो त्यावेळेस आम्हाला एक गोष्ट असते की आम्ही त्यांना देवाच्या वचनामध्ये वाढवतो. या स्त्री, ही मुलगी त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी किती वेळ गेला असेल माहीत नाही, पण तिचं नातं, तिची जी स्वामिनी आहे, ती त्या घरामध्ये ती काम करत आहे, त्या घरी तिनं इतकं मजबूत नातं केलं की ती तिच्या स्वामिनीला म्हणून शिकली की माझ्या गावाकडं एक भविष्यवक्ता आहे, जर माझा स्वामी त्या ठिकाणी गेला असता तर किती बरं झालं असतं. बघा, वाचा ते वचन वाचा. ती आपल्या मालकिनीला म्हणाली, शोमरोनातल्या संदेशांशी माझ्या धनाची गाठ पडती तर किती बरे होते, प्रेज लॉर्ड. त्याने त्याचे पोट बरे केले असते. ओके, माझ्या धनाची शमरोनातल्या गाठ पडती हा. किती बरे होते. संदेश त्याची गाठ पडली असते तर किती बरं झालं असतं. बघा, ही थोडक्यात काय सांगत आहे, हे थोडक्यात सुवार्थ सांगत आहे. काय सांगत आहे, यो नामान आहे, यो चांगला पुरुष आहे. पहिल्या वचनामध्ये म्हटले तो त्याचं जे वर्चस्व आहे, त्याचं जो अधिकार आहे, खूप मोठा पुरुष आहे. आणि तिनं विचार केला नाही की जर माझं जर खरं घडलं नाही तर मला काय शिक्षा होईल, कदाचित मला मारलं जाईल, कदाचित माझा हत्या केली जाईल, असं तिनं विचार नाही केला. तिला माहित आहे की माझ्या घरामध्ये, शमरोनामध्ये अशी एक व्यक्ती आहे, असा एक संदिष्ट आहे, असा देवाचा दास आहे, जर त्याला माहीत झालं तर तो नक्कीच तिचं, माझ्या स्वामीचं तो आरोग्य दिल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. ही स्त्री, हिच्यामध्ये धैर्य बघा, ह्या मुलीमध्ये धैर्य बघा, त्या मुलीमध्ये विश्वास बघा की तो संदिष्ट आहे, देवाचा दास आहे आणि तो बरोबर करतो. आज आम्ही महिलाविषयी बोलत आहे. महिलांमध्ये विश्वास आहे, महिलांमध्ये तो धैर्य आहे की ती कोणत्या परिस्थितीमध्ये असली तर ती वाट काढू शकते. शी विल मेक द वे, व मार्ग ती काढते. आणि ह्या मुलीने तो मार्ग काढला आणि ती म्हटली की बघा, असं केलं असतं तर किती बरं झालं असतं, कारण त्यामुळं माझा जो स्वामी आहे तो कसा झाला असता, बरा झाला असता, चांगला झाला. इट वॉज ग्रेट ब्लेसिंग टू द नामान्स हाऊस. व ती मुलगी त्या नामानाच्या घरामध्ये एक
एक आशीर्वादाचं कारण बनले, एक आरोग्याचं कारण बनले, एक देवाच्या महिमासाठी त्या ठिकाणी ती बोलत आहे. बघा, ह्या मुलीनं बोललं, पण ही मुलगी आहे. कारण काय वेळेस काय होतं की आम्ही लेकरांकडे जास्त लक्ष देत नाही. लेकरं बोलत आहे किंवा लेकरं म्हणत आहे काही गोष्टी, आम्ही लक्ष देत नाही, कारण तो लहान आहे किंवा ती लहान आहे असं विचार करतो. त्यांना काय माहित, लेकरांना काय माहित. पण ह्या स्त्रीच्या बोलण्याकडे, ह्या मुलीच्या बोलण्याकडे नामानानं आणि तिच्या पत्नीनं खूप सिरियसली घेतलं. प्रेज लॉर्ड. कारण ती त्या देशामध्ये ती आहे, ती गुलाम आहे, तरीही तिचं त्यांनी ऐकलं. प्रियांनो, तुमचे शब्द व्यर्थ राहत. जर तुम्ही देवासाठी जर निर्णय घेत असेल, देवासाठी जर तुम्ही उभं राहत असेल, तर तुमच्यामध्ये देवाचं सामर्थ्य देव प्रगट करेल. प्रेज द लॉर्ड. कारण महिला साधारण महिला नाही, एक स्त्री साधारण स्त्री नाही. त्या स्त्रीला जे सद्गुण आहे ते देवाकडून आहे, कारण देव त्या गोष्टी प्रगट करतो. आणि ही जी मुलगी आहे तिनं धैर्याने ते गोष्टी सांगितल्या की शमरोनामध्ये संदेष्टा आहे आणि तो संदेष्टा काय करील, माझ्या स्वामीला बरे करेल. बघा, त्याच्यानंतर एक वचन वाचू, अजून त्याचं 7वं वचन वाचा. हे पत्र वाचून इस्रायलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडली. तो म्हणाला, या मनुष्याने पोट बरे करण्यासाठी माझ्याकडे हा माणूस पाठवला आहे. मरण व जीवन देणारा मी देव आहे काय? विचार करा, हा माझ्याशी भांडण करण्याचे काहीतरी निमित्त पाहत आहे. ओके, प्रेज लॉर्ड. या ठिकाणी ही स्त्री किती बोलवान आहे, ही मुलगी किती कुठं आहे, ती दुसऱ्या देशामध्ये आहे, एका गुलामामध्ये आहे आणि ती त्या घरी ते सांगत आहे की आमच्या शमरणामध्ये कोण आहे, की संदेष्ट आहे. आता हीच न्यूज राजा काय करत आहे, राजाकडे ज्यावेळेस नामान जातो की असं म्हटलंय की माझ्या घरामध्ये जी स्त्री आहे, जी मुलगी आहे, तिनं सांगितलं की शमरणामध्ये असं संदेष्ट आहे की तो मला बरं करू शकतो. तर राजानं बी त्याचं ऐकलं आणि एक लेटर लिहिलं. ही रायटिंग द लेटर. आणि लेटरमध्ये काय लिहिलं की मी माझा दास नामान तुझ्याकडे पाठवत आहे, तू त्याला बरं करावं. कोणाला? इस्रायलाचा राजा याला पत्र लिहिलं. कोण लिहिलं? राजाने लिहिलं पत्र. नामान पत्र घेऊन जात आहे आणि इस्रायलाच्या राजाच्या हातात देत आहे. आता यो पुरुष आहे, यानं काय करायला पाहिजे होतं, काय करायला पाहिजे होतं, बरं झालं बाबा तू आला माझ्याकडं, मी काहीतरी करतो. पण याचा ऍक्शन बघा, याचा रिस्पॉन्स बघा. ह्यो पुरुष असताना देवाने त्याची निवड केली कुठं, इस्रायलाचा राजा होण्यासाठी. उच्च पद, ही वॉज अ बिग प्लेस. त्यानं काय करायला पाहिजे, त्याला माहित नव्हतं का? ही लहानशा मुलीला त्या ठिकाणी माहित होतं की शमरोनामध्ये एक संदेष्ट आहे, तो बरं करू शकतो. या राजाला माहित नव्हतं का? ही ऑल्सो नो. पण त्यानं काय विचार केला, त्याचा प्रतिसाद काय, ज्यावेळेस नामान त्याच्याकडे जातो, त्याला पत्र देतो आणि ज्यावेळेस पत्र तो वाचतो, त्या पत्रामध्ये मजकूर लिहिलेला आहे की तो माझा दास याला लेप्रेसीपासून बरं करा. त्याचा प्रतिसाद काय, राजा काय म्हणत आहे या ठिकाणी, तो कशासाठी माझ्याकडे पाठवत आहे नामानाला, भांडण करण्यासाठी, कॉरल. त्यांना काय म्हणायला पाहिजे नव्हतं, अरे बाबा आम्ही ज्यावेळेस आम्हाला देव संधी उपलब्ध करून देतो तर आम्हाला काय करायला पाहिजे, सुवार्ता सांगायला पाहिजे, देवाचं वचन सांगायला पाहिजे, देवासाठी उभं राहणं गरजेचं आहे, आमचा विश्वास देवावर किती आहे हे दाखवणं गरजेचं आहे. राजाने हे करायला पाहिजे नव्हतं, कारण हा व्यक्ती, हा सेनापती त्यांच्या राजामध्ये आलेला आहे, त्याच्या घरी आलेला आहे, त्याच्या राजवाड्यात तो उभा आहे आणि त्यानं म्हणायला पाहिजे की डोंट वरी, यू स्टे हिअर, मी काहीतरी उपाय करतो. पण तो राजा काय करत आहे, तो राजा स्वतःचे वस्त्र फाडत आहे. प्रियांनो, हे उत्तर झालं का, काय वाटतं? दिस वॉज अ रिस्पॉन्स टुवर्ड्स द नामान रिक्वेस्ट. ये जे नामाने जे पत्र आणलं, त्या पत्राचा ह्यो रिस्पॉन्स होता का? मला वाटतं नाही. राजा त्या ठिकाणी उभा राहून त्यानं म्हणायला पाहिजे होतं, मला वाटतं ती मुलगी राजापेक्षाही काही गोष्टीनं धैर्यवान होती आणि तिच्यामध्ये तो विश्वास होता की शमरानामध्ये संदेष्ट आहे. ज्यावेळेस या गोष्टीचं बारकाईनं निरीक्षण झालं, ज्यावेळेस भविष्यवक्ता संदेष्टा ह्या गोष्टी ऐकतो, तर संदेष्टा काय म्हणत आहे बघा, त्याचं 10वं वचन वाचा.
अलिशाने एका जासुदाच्या हाती त्याला सांगून पाठवले की जाऊन यार्देने 7 वेळा स्नान कर, म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील. ओके, आता एलिशाने काय केलं, नामानाला, राजाला पहिलं, जर त्याचं पहिलं वचन वाचलं तर असं म्हणलेले, तू हे राजा तू कशाला कपडे फाडतो, त्याला माझ्याकडे पाठव. डोंट वरी, तू कशाला कपडे फाडतो, कशाला तुझं जे इन्सल्ट तू स्वतः करून घेत आहे, त्याला येऊ दे माझ्याकडं. आता ज्या वेळेस नामान त्या संदेष्टेकडे जात आहे, संदेष्टा एलिशा स्वतःहून काय करत आहे, जातो का त्याच्यात भेटायला, नाही जात. संदेष्टा त्या ठिकाणी बसलेला आहे, तो मेसेंजरला सांगतो की जा नामानाला सांग काय कर, 7 वेळा नदीमध्ये यार्देनमध्ये आंघोळ कर. प्रियांनो, आता बघा, आम्हाला देवाचं वचनाकडे खूप महत्व देणं गरजेचं आहे. संदेष्टाच्या मुखातून निघणारी वाणी खूप गरजेची आहे. ती काय म्हणत आहे की तू जा, तू यार्देन नदीमध्ये 7 वेळा डुबकी मार आणि तुझं जे शरीर आहे पूर्वीसारखं होईल. पण हे होण्यासाठी, हे बोलण्यासाठी त्या मुलीचा मोठा पार्ट आहे. कारण ती मुलगी जर बोलली नसते तर हा जो नामान आहे शमोरानामध्ये गेला नसता, इस्रायलामध्ये तो गेला नसता, इस्रायलाच्या राजासमोर तो उभा राहिला नसता. प्रियांनो, हीच गोष्टी तुमच्या समोर आणत आहे की स्त्रियांमध्ये जे विश्वास आहे, स्त्रियांमध्ये जे धैर्य आहे, स्त्रियांमध्ये जो देवाच्या प्रती जे प्रेम आहे, ते प्रति प्रेम एकाचं जीवन, एकाला आरोग्य आणि एकाला देव स्पर्श करत आहे. त्या ठिकाणी नामान विचार करत आहे, त्याच्या मनामध्ये एक रिस्पॉन्स निर्माण केला त्यानं की मला काय करायला पाहिजे होतं संदेष्टानं. त्याचा जो विचार आहे, रिस्पॉन्स आहे, कसा आहे, ज्यावेळेस संदेष्टाचा जो संघ बोलत आहे की जासूजा संघ पाठवत आहे की तू जाऊन डुबकी मार, 7 वेळेस डुबकी मार, पण त्याचा जो रिस्पॉन्स आहे, त्याचं जे मन आहे, तो म्हणत आहे की नाही, माझ्या गावाकडं, माझ्या देशामध्ये याच्यापेक्षा, यर्दनापेक्षा जास्त भारी नद्या आहे, चांगल्या आहे. आणि एवढंच नाही तर त्याची इच्छा होती की संदेष्टाने यावं, माझ्या डोक्यावर हात ठेवावा, प्रार्थना करावी आणि माझी कोट माझ्यापासून दूर व्हावी. पण बघा, जो चाकर आहे, नामानाचा जो चाकर आहे, तो म्हणत आहे, स्वामी, संदेष्टानं तुम्हाला जर अवघड गोष्ट सांगितली असतं तर तुम्ही केली नसती का? जर सगळ्यात अवघड गोष्टी तुम्हाला जर प्रकट सांगितली असती, तुम्हाला करणं गरजेचं होतं, कारण तुम्ही तुमच्या देशातून ह्या देशामध्ये आलेला. पण संदेष्टानं काय सांगितले, एकदम सोपी गोष्ट सांगितली, तुम्ही करून तर बघा, तुम्ही करून तर बघा. कारण त्याला असं म्हणले, नामाना राग आला ज्यावेळेस त्यानं ऐकलं की जासू येऊन सांगत आहे की तू यार्देनेकडे जा आणि 7 वेळेस आंघोळ कर, त्याला राग आला. पण ज्यावेळेस त्याचा दास, एक लहानसा सेवक, बघा देव कसं काम करतो, देव इस्रायलाच्या राजाद्वारे काम नाही केलं, संदेष्टाद्वारे काम केलं. संदेष्टाने ज्यावेळेस बोलला त्यावेळेस नामान त्या प्रतिसाद किंवा त्याच्या विचाराकडे त्याने लक्ष दिलं नाही, संदेष्टाच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही, पण त्यानं लक्ष कोणाकडे दिलं, एक लहानसा चाकर. तो म्हणत आहे की तुम्ही संदेष्टाने ज्या गोष्टी प्रगट केलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही करा आणि बघा, असं म्हटलेले. ज्यावेळेस योच चाकर बोलत आहे, नामानानं ऐकलं आणि 7 वेळेस त्याने डुबकी मारली. आणि डुबकी मारल्यानंतर त्याचं जे शरीर आहे बरोबर झाला, एकदम लहान लेकरासारखा तो दिसायला लागला, एकदम चांगला तवाना दिसायला लागला. त्यानं काय केलं असेल, ज्यावेळेस त्याला आरोग्य मिळालं, ज्यावेळेस त्याला समजलं की बाबा मला संदेष्टाने जे शब्द बोलले होता तो माझ्या जीवनामध्ये पूर्ण झाले, मी आरोग्य मला प्राप्त झालं, माझी जी लेप्रसी आहे, माझं जे कोड आहे माझ्यापासून दूर झालं. तो म्हणत आहे तो पुन्हा, आता बघा, तर त्याची इच्छा होती संदेष्टाने येऊन भेटावं, आता पुन्हा तीड जात आहेत. आणि ज्यावेळेस तो म्हणत आहे, बघा इस्रायला सोडून कुठंच देव नाही. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, ह्यो नामान आहे, ह्यो सेनापती आहे. ज्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये ही गोष्ट घडते, तो एक निर्णय घेतो
आणि तो निर्णय म्हणजे तो म्हणत आहे की इस्रायलाच्या देवावर मी विश्वास ठेवतो. कारण त्यानं भरपूर गोष्टी केल्या असेल, त्यानं त्याच्या जीवनाला आरोग्य मिळण्यासाठी भरपूर गोष्टी केल्या असेल, पण एक वेळ ती आली, ती लहानसं लेकराने ते बोललं की तुम्ही संदेशाकडे गेला, माझ्या शंभरनात गेला तर तुम्हाला आरोग्य मिळणार आहे. जर ती बोलली नसते तर ते लेकरू, ती लहानशी मुलगी जर बोलली नसती तर काय झालं असतं? काय वाटतं तुम्हाला? काय रिस्पॉन्स असता? नामान कसं राहिला असतं शेवटपर्यंत? तसाच झाला, कोणीच राहिलं. कोडीच राहिला असता. नामान कोडीच राहिला असता. पण त्या मुलीने स्टँड घेतलं. त्या महिलाने, ती मुलगी, तिनं एक देवाविषयी साक्ष सांगितली, देवाविषयी ती बोलली आणि एक मोठा व्यक्तीच्या जीवनामध्ये कार्य केलं. प्रियांनो, आम्ही महिलांना कमकुवत समजणं गरजेचं नाही. त्यांच्यामध्ये ते सामर्थ्य आहे, त्यांच्यामध्ये तो विश्वास आहे, त्यांच्यामध्ये त्या देवाने ते गिफ्ट दिलेलं आहे. बघा, महिला गोष्टी करता, प्रार्थना करता, संगती येता, देवाने गाण्याचं विधान बघा, गीत गाण्यासाठी चर्चमध्ये बघा, कुठं बघा, महिला त्यांना देवाने आवाज दिला आणि त्याद्वारे देवाची महिमा होत आहे. मी तुमच्या समोर काही गोष्टी मांडल्या आहेत. आज आमच्या चर्चमध्ये, आमच्या मंडळीमध्ये अशा महिला आमच्यासाठी पाहिजे की ज्या मध्यस्थी करतील, ज्या देवासाठी म्हणतील की हे प्रभू, या समाजामध्ये जी नाश होत आहे, ज्यांना तुझं वचन गेलं नाही, जे विद्यार्थी आहे जे अजून नाशाकडे जात आहे, ज्यांना देवाचं वचन माहीत नाही, त्यांना तुझं वचन गेलं पाहिजे. आणि कदाचित त्यांना निघावं लागेल, कदाचित त्यांना पाऊल टाकावं लागेल आणि देव त्यांच्याद्वारे ते प्रगट करेल, देवाचं सामर्थ्य तो प्रगट करेल. पण आमच्या महिला त्यासाठी तयार होणं गरजेचं आहे. म्हणून पंडित रमाबाई म्हणत होते की मी माझं जीवन देवाला समर्पित केलं, म्हणून त्यामध्ये मला कोणतीच भीती नाही. कारण जे समर्पित जीवन आहे त्याद्वारे मला कशाचीच भीती नाही आणि त्यापासून मला नथिंग टू लूज, नथिंग टू रिग्रेट, नथिंग टू फिअर असं म्हटलेले. ते जे ब्रेथ वाक्य आहे ते त्यांच्या जिडं ते टेबल ठेवत राहतात, जिडं त्यांनी ट्रान्सलेशन केलं त्या ठिकाणी लावलेलं आहे. आणि असं म्हटलं, त्यांची मुलगी मिरज या ठिकाणी, लहानशी मुलगी त्या ठिकाणी ॲडमिट होती आणि ती एक्सपायर झाली. आणि ज्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं की तुमची मुलगी मेलेली आहे, आणि असं म्हटलं की मी ह्या लेकरांना सोडून आता तिकडे जाऊ का? तुम्ही तिकडंच तिला पुरा, मी जाऊ शकत नाही, कारण हे लेकरं हे इथं आहे असं म्हटले. स्वतःचं लेकरू ती त्या ठिकाणी जाऊ शकली नाही, कारण तिचं जीवन ती ह्या हजर लेकरं बनवण्यासाठी तिने दिलं. मित्रांनो, जर महिलांनी, जर स्त्रीनी, जर लेकरांनी जर समर्पण केलं, जर देवाला देवाला घाबरून देवाचं वचन जर त्यांनी शिकवलं, तर मला वाटतं समाजामध्ये, देशामध्ये खूप मोठं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. पण आज काय होत आहे, परिवारामध्ये खूप कलह आहे, एकजुटीने ते प्रार्थना करत नाही. आणि ज्या वेळेस एक परिवार, एक महिला जर परिवार घडवेल, त्याद्वारे आशीर्वाद आम्हाला मिळेल. म्हणून नीतिसूत्रामध्ये 21 अध्यायामध्ये म्हटलेले ती स्त्री काय काय करत आहे, त्या स्त्रीने भरपूर गोष्टी प्रकट केल्या. त्या महिलांनी देवाच्या सेवेसाठी, परिवारासाठी आणि देशासाठी काय केलं आम्हाला माहिती आहे. म्हणून या दिवसामध्ये प्रभू आम्हा प्रत्येकाला जे देवाने जी जबाबदारी आमच्या खांद्यावर ठेवलेली आहे, जे पाचारण आम्हाला केलेलं आहे, ज्या वचनामध्ये देवाने आम्हाला ठेवलेलं आहे, जे दासाचा परिवार आम्हाला त्यांनी दिलेला आहे, यासाठी की आम्ही मंडळीसाठी, त्याच्या भवनासाठी आम्ही परिश्रम करावं, आम्ही त्यासाठी प्रार्थना करावी, त्यासाठी मध्यस्थी करावी, त्यासाठी आम्ही देवाचं गौरव करावं. कारण देवाने ज्या गोष्टी आम्हाला प्रकट केलेल्या आहेत, देवाने आमच्यासाठी त्या गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणून देव आम्हा प्रत्येकाला या वचनाद्वारे आशीर्वादित करो आणि देवाची इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण हो. पुढच्या वेळी मी
थँक्यू पास्टर सुंदर वचनासाठी. हालेलुया. सर्वजण आहे इथं, सर्वांनी मोठ्यानं हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याने 3 महिलांच्या बद्दल सांगितलं. कोणते कोणते 3 महिला? पंडित रमाबाई, मदर तेरेसा आणि तिसरं इस्रायलमधील एक मुलगी, लहान मुलगी. आणि खूप सुंदररित्या त्यांनी त्या गोष्टी मांडल्या. यामधून मी त्यांचाच एक सारांश मी थोडक्यामध्ये सांगतो 2 मिनिटांमध्ये. तर त्यामध्ये त्या महिलांचं जीवन जर पाहिलं तर त्या प्रार्थना करणाऱ्या होत्या. काय करणाऱ्या होत्या? म्हणून हे सर्वांच्यासाठी आहे. फक्त महिला दिन आहे म्हणून महिलांनीच करायला पाहिजे असं नाही. तर इथं जमलेल्या प्रत्येकाचं काम आहे की आपलं जीवन प्रार्थनामय असायला पाहिजे. हालेलुया. जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेवढा वेळ तुम्ही कुठं घालवायला पाहिजे? प्रार्थनेमध्ये घालवला पाहिजे. भरपूर वेळेला आपण इतरत्र ज्या गोष्टीचा फायदा नाही अशा गोष्टीमध्ये आपण वेळ घालवत असतो आणि त्यामुळे आपण देवापासून लांब जातो. म्हणून प्रत्येकानं या गोष्टीकडे लक्ष द्या की त्या महिलांचं एक वैशिष्ट्य होतं की त्यांनी प्रार्थनेमध्ये वेळ घालवला आणि देवानं त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केलं. म्हणून प्रार्थना ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आपण जेव्हा पाहतो की त्यांचं समर्पण आपल्याला अद्भुत पाहायला मिळते. हालेलुया. मदर तेरेसा त्याचप्रमाणे पंडित रमाबाई यांचं जर समर्पण तुम्ही जर पाहिलं, जर तुम्ही आता दौंडला जातच आहात, मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं की केडगावला शेवटच्या दिवशी जाऊन या, वाटल्यास एखादी स्पेशल गाडी करा कॉन्ट्रीब्युशन करून. मी जेव्हा पहिल्यांदाच मागच्या वर्षी मी तिथं जाऊन आलो तेव्हा तिथं जो अनुभव येतो त्या वातावरणामध्ये खूप अद्भुत आहे. त्यांचं जे समर्पण आहे त्यांचं तिथं गेल्यानंतर ते आपल्याला जाणीव होते की काय कशा प्रकारे त्यांचं जीवन असेल. आणि प्रभू नक्कीच तिथे गेल्यानंतर आपल्याला आशीर्वादित करतो, स्पर्श करतो आणि नवीन उत्तेजन आपल्यासाठी देतो. म्हणून दुसरी गोष्ट की आपलं समर्पण कसं आहे. हालेलुया. महिलांचं समर्पण कसं आहे प्रभूसाठी किंवा त्याच्या कामासाठी. समर्पण हे खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत समर्पण करणार नाही तोपर्यंत आपण काहीच करणार नाही. हालेलुया. समर्पण जेव्हा असणार तेव्हा देव आपल्याला सांगणार की तू शांत बसायचं नाही, तुला काही ना काही करायचं आहे. म्हणून त्या महिलांच्या मध्ये समर्पण होतं. ती लहान मुलगी तिचं समर्पण होतं प्रभूला. म्हणून तिच्यामध्ये ते धाडस आलं की तिनं काय केलं की त्या राजाला सुद्धा त्याच्या पत्नीला तिनं सांगितली सुवार्ता आणि त्याचा परिणाम हे झाला की देवानं अद्भुत काम केलं. म्हणून आपलं समर्पण पाहिजे प्रभूसाठी. हालेलुया. आणि तिसरी महत्वाची गोष्ट की आपण आपला प्रभाव चांगला पाहिजे. हालेलुया. मोठ्यानं हालेलुया. आपला प्रभाव कसा पडत आहे लोकांच्या वरती? प्रभाव कोणता पडायला पाहिजे? ख्रिस्ताचा प्रभाव पडायला पाहिजे. मी चांगलं बोलतोय हा व्यक्ती, हा प्रभाव पडून काही उपयोग नाही. हालेलुया. हा दिसायला खूप चांगला आहे, याच्याकडे सगळं काही गोष्टी चांगल्या आहेत, या गोष्टी काहीच मॅटर करत नाहीत. परंतु आपला प्रभाव असा पडायला पाहिजे की लोकांनी ख्रिस्ताला ओळखलं पाहिजे, लोकांना जाणीव झाली पाहिजे. ज्याप्रमाणे तो राजा आहे, मोठा राजा, तो एका लहान मुलीचं ऐकत आहे. म्हणजे त्या लहान मुलीचा प्रभाव किती मोठा होता की त्या कुटुंबावरती. म्हणून आपल्याला ज्या ठिकाणी परमेश्वराने ठेवलेला आहे किंवा ज्या मंडळीमध्ये आपल्याला ठेवलेला आहे किंवा ज्या ठिकाणी आपण राहत आहोत किंवा ज्या लोकांच्या संपर्कामध्ये आपण येत आहोत त्या लोकांच्या मध्ये माझा प्रभाव कसा पडत आहे. हालेलुया. माझ्याद्वारे ख्रिस्त दिसत आहे का? माझ्याद्वारे येशूची ओळख लोकांना होत आहे का? ज्याप्रमाणे तिनं त्या संदेशाची ओळख करून दिली, देवाची एकतर्फे त्याला ओळख झाली आणि देवानं त्याच्या जीवनामध्ये काम केलं. म्हणून आपला प्रभाव कशा प्रकारे पडत आहे. इतर लोकांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर त्यांना स्पर्श झाला पाहिजे. आपण साधे लोक नाहीत प्रियानो. हालेलुया. आपण देवानं निवडलेले लोक आहोत आणि जो विश्वासणार आहे त्याच्यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतोय. हालेलुया. देवाचा आत्मा वस्ती करतोय याचा अर्थ की देव आपल्या जीवनामध्ये वस्ती करतोय. आणि जर देव आपल्या जीवनामध्ये वस्ती करतोय तर आपला प्रभाव कसा पडणं गरजेचं आहे. हालेलुया. तो प्रभाव प्रत्येकाच्या जीवनामध्ये असणं हे गरजेचं आहे. चुकीचा प्रभाव पडल्यानंतर आपण अनेक लोकांना कारणीभूत होऊ शकतो की ते नाशामध्ये जाण्यासाठी. परंतु देवानं आपल्याला यासाठी निवडलेलं आहे की आपल्याद्वारे चांगला प्रभाव लोकांच्या वरती पडावा आणि त्यांचं तारण व्हावं, त्यांना सुवार्ता समजावी आणि खऱ्या परमेश्वराची त्यांना काय व्हावी? ओळख व्हावी. हालेलुया. म्हणून या 3 गोष्टी लक्षात ठेवा. प्रार्थना करणं कधी सोडू नका. हालेलुया. प्रार्थना फक्त स्वतःसाठी नका करू, इतर लोकांच्यासाठी करा, सेवकांच्यासाठी करा, मंडळीसाठी करा. त्यानंतर समर्पण आपलं पाहिजे आणि त्यानंतर प्रभाव आपल्या असणं गरजेचं आहे.
आणि चौथी शेवटची गोष्ट की सेवेमध्ये हातभार लावला. मदर तेरेसांनी मोठी सेवा केली, पंडित रमाबाईंनी मोठी सेवा केली. त्या लहान इस्रायल मुलगीनं सुद्धा तोच एक सेवेचा प्रकार होता. तिनं सुवार्थ सांगितली, देवानं त्या कुटुंबामध्ये काम केलं, त्या कुटुंबाचं तारण परमेश्वरानं केलं असेल. ते आपल्याला माहित नाही पुढं काय झालं, परंतु त्यांना सुवार्थ सांगण्याचं काम त्या लहान मुलगीनं केलं. म्हणून चौथी गोष्ट की सेवेमध्ये हातभार लावा. हालेलुया. कोणतीही गोष्ट असू दे, सेवेमध्ये काही पण काम असू दे, सगळ्यांनी तयारीत राहा की मला काहीतरी करायचंय प्रभूसाठी, मला प्रभूची सेवा करायची. कारण इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला परमेश्वरानं काही ना काही उद्देशासाठी बोलावलेलं आहे. हालेलुया. इथं असा कोणताच व्यक्ती नाही की त्याला बिना उद्देशानं परमेश्वरानं जगामधून काढलेला आहे. म्हणून आपल्याला तो उद्देश ओळखायला पाहिजे आणि आपल्याला सेवेमध्ये हातभार लावायला पाहिजे. हालेलुया. त्या मुलगीनं काय केलं? हातभार लावला. तिनं सुवार्थ सांगितले त्या राजाला. मदर तेरेसा यांनी सेवेमध्ये हातभार लावला. अनेक लोकांचं तारण झालं, आजारी लोकांचं. ज्याप्रमाणे पंडित रमाबाई अनेक मुलींचं तारण झालं. अनेक हिंदू मुली तिथे येतात, राहतात, त्यांना सुवार्थ कळते. अनेक मुली वेगवेगळ्या विदेशामध्ये चांगलं त्यांचं भविष्य झालेलं आहे, त्यांना प्रभूची ओळख झालेली आहे. म्हणून आपण सेवेमध्ये काय करत आहोत? आपण स्वतःला लिमिटेड करून ठेवलेलं आहे का की मी आणि माझं घर बास, मी आणि माझा संसार बास झालं, किंवा मी माझं कुटुंब बास झालं, माझे नातवंड, माझे लेकरं बास झालं? याच्या व्यतिरिक्त आपल्याला जाणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रभूच्या सेवेमध्ये आपल्याला हातभार लावायला पाहिजे. प्रभूच्या सेवेमध्ये आपल्याला योगदान देणं हे गरजेचंच आहे. मी येणाऱ्या दिवसामध्ये आपण त्या विषयावरती आपण बोलणार आहोत की पौलाच्या जीवनामध्ये सेवेमध्ये काही स्त्रियांचा सुद्धा हातभार होता. हालेलुया. स्त्रियांचा भूमिका चर्चमध्ये खूप महत्वाची आहे. म्हणून कोणत्याही चर्चमध्ये जा, पुरुष तुम्हाला कमी दिसतील, परंतु स्त्रिया जास्त प्रमाणामध्ये दिसतील. मला वाटते की ती विशेष कृपा स्त्रियांच्या वरती आहे परमेश्वराची. परंतु त्या कृपेचा आपण गैरफायदा घेता कामा नाही की बस मी आणि माझ्या पुरतं जगता कामा नाही. मला सेवेमध्ये काहीतरी करायचं आहे, मला प्रार्थना करायची आहे, मला समर्पण करायचं आहे, मला चांगला प्रभाव लोकांच्या वरती टाकायचा आहे. हालेलुया. प्रभू हे वाचलेलं वचन आशीर्वादित करू. आणि प्रधानी पण सुंदर वचन दिलं, त्याबद्दल मी सुद्धा त्यांचे आभार मानतो. आपण सर्वजण डोळे बंद करूया, आपण उठून उभं राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि आपण यावेळी परमेश्वराच्या हातामध्ये समर्पण करूया. थोडंसं लहान लेकरांच्याकडे त्यांचे आप्तजन थोडंसं लक्ष द्या. सर्वांनी डोळे बंद करूया. या वाचलेल्या वचनानुसार आपण स्वतःचं परीक्षण करूया की मी प्रार्थना करणारी व्यक्ती आहे का? मी सेवेमध्ये हातभार किंवा योगदान देणारी व्यक्ती आहे का? मी माझ्या प्रभूला स्वतःचं समर्पण केलेलं आहे का? आणि मी माझा प्रभाव कशा प्रकारे लोकांच्या जीवनावरती मी टाकण्याचा प्रयत्न करत आहे? आपण प्रत्येकानं या 4 प्रश्नाकडे आपण लक्ष देऊया आणि आपलं समर्पण पुन्हा एकदा त्या प्रभूच्या हातामध्ये करूया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा, तुझी स्तुती करतो. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला आभार मानतो परमेश्वरा. पंडित रमाबाई, मदर तेरेसा आणि ती इस्रायलची मुलगी परमेश्वरा, लहान मुलगी, या 3 व्यक्तींच्या जीवनाद्वारे परमेश्वरा तू आज आम्हा प्रत्येकाला सहाय्य केलं समजण्यासाठी परमेश्वरा. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रत्येकानं परमेश्वरा तुझ्यासाठी आपलं समर्पण करावं. प्रत्येकानं प्रार्थनेच्या जीवनामध्ये अधिकाधिक वाढावं परमेश्वरा. प्रत्येकानं परमेश्वरा एक अद्भुत, एक वेगळं प्रभावी जीवन जगावं, यासाठी परमेश्वरा तू प्रत्येकाला सहाय्याने मदत कर परमेश्वरा. प्रभुदेवा, प्रत्येकानं परमेश्वरा सेवेमध्ये हातभार लावणारे असावं. सेवेमध्ये परमेश्वरा स्वतःचं योगदान देणारं आम्ही सर्वजण असावेत, यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. इथं वाचलेल्या प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये पडलेलं वचन हे कार्य करू दे परमेश्वरा. आणि प्रभुदेवा, त्या वचनाद्वारे प्रत्येकाचं परिवर्तन होऊ दे. त्या वचनाद्वारे परमेश्वरा प्रत्येकाचं प्रभुदेवा परिवर्तन होऊन परमेश्वरा त्याप्रमाणे प्रत्येकानं कृती करावी, त्याप्रमाणे प्रत्येकानं वागावं, असं दैनिक कृपेनं घडून येऊ दे परमेश्वरा. कारण तुझं वचन दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आज पडलेलं वचन कार्य करू दे. प्रत्येक महिलेला परमेश्वरा तू अशा प्रकारे तयार कर की त्याचा प्रभाव प्रभुदेवा इतर लोकांच्या वरती पडावा. प्रभुदेवा, प्रत्येक महिलेचं प्रार्थनामय जीवन अधिकाधिक वाढू दे परमेश्वरा. अधिकाधिक तुला जाणून घेण्याची परमेश्वरा
ती तळमळ प्रत्येक महिलेमध्ये येऊ दे अशी आम्ही प्रार्थना करत आहे. प्रत्येक महिलेनं परमेश्वरा सेवेमध्ये योगदान देण्यासाठी नेहमी तयार असावं. परमेश्वरा मंडळीमध्ये परमेश्वरा योगदान देण्यासाठी नेहमी तयार असावं. यासाठी प्रभुदेवा इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुझा पवित्र स्पर्श कर. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. आजची भक्ती आराधना तू आशीर्वादित केली, प्रार्थना आशीर्वादित केली, त्याबद्दल आभार मानतो. इथं जमा असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रत्येक व्यक्तीवरती तुझी कृपा कर आणि प्रत्येक व्यक्तीला तू अधिक रीतीने आशीर्वादित कर परमेश्वरा. आठवडाभर परमेश्वरा पुढचा आठवडाभर तू आमचा सांभाळ कर. आम्हाला प्रभुदेवा अधिकाधिक वचनामध्ये प्रार्थनेमध्ये तुझ्या भयामध्ये वाढव आणि पुढच्या रविवारी प्रभुदेवा पुन्हा एकदा आम्ही प्रभुदेवा मंडीमध्ये यावं, तुझी भक्ती करावी, आराधना करावी, यासाठी तू सहाय्याने मदत कर. इथं जमा असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तुमच्या मानात देत आहे. प्रत्येक व्यक्तीला तुम्ही आशीर्वादित केलेला आहे, त्याबद्दल आभार मानतो, धन्यवाद देतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो, आमेन. प्रभूची प्रार्थना करूया. ही आमच्या सुखातील बाप्पा पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजचे भाकराचा मास दे आणि जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसे आमच्या ऋण्या मास सोड आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाईटापासून सोडीव, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत, आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो, आमेन.